आत्ता आपण ह्या संपूर्ण विषयाची आज सांगता करतो. ह्या आता जे काही विवेचन होणार आहे इथे ते श्री अरविंदांच्या पुस्तकात नसलेला भाग आहे. पण मी अरविंदांच्या इतर जे काही त्यांचे लेखन आहे त्याच्यातून त्यांचे विचार, त्यांचे स्टेटमेंट्स वगैरे असं हे करून आणि काही इतर अरविंदांच्या विचारावरती लिहिलेली इतर काही पुस्तकं, त्या सगळ्यांचा आधार घेऊन मी हा सगळा विषय म्हणजे आत्ता जो मांडते तो मी स्वतः तयार केलेला आहे. आणि अर्थात आधार खूप आहे इतर सगळ्या गोष्टींचा, पण जे मला या बाबतीमध्ये वाटतं त्या आणि अरविंदांनी जे काही विचार त्या संदर्भामध्ये मांडलेत ते आपण पाहणार आहोत. आणि संदर्भ म्हणजे काय तर भारतीय संस्कृतीचं भवितव्य काय अशा दृष्टीने आपण विचार करतो. आणि जास्ती स्पेसिफिकली म्हणायचं म्हणजे भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचं भवितव्य काय असा खरा हा विषय आहे. अध्यात्माचं भवितव्य काय, कारण आपण भारतीय संस्कृती ही आध्यात्मिक संस्कृती म्हणतो, तर अशा या आध्यात्मिक संस्कृतीचं भवितव्य काय असा हा खरा विषय आहे. आणि आजच्या एकूण आपल्या देशामधली जी काही एक सगळी परिस्थिती आहे, नवीन पिढीमध्ये असणारे जे निराळे ट्रेंड्स आपल्याला दिसतात ते सगळे विचारात घेता मला स्वतःला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा खरं म्हणजे विषय आहे की तो लक्षात घ्यावा. की खूप लोकांना नवीन पिढीमध्ये आत्मा ह्या कल्पना मान्य नसतात, म्हणजे ते पटतच नाहीत. हे कुठे आहे, म्हणजे एक बुद्धिनिष्ठ असे विचार जे काही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आहेत त्याचा प्रभाव आपल्या समाजावरती निश्चित नवीन पिढीवरती झालेला आहे. तर हे सगळं अनेक गोष्टी ज्या आत्तापर्यंत आपल्या विवेचनामध्ये आल्या ह्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना न पटण्यासारख्या अशी परिस्थिती सध्या आपल्या देशामध्ये आहे. नवीन पिढीमध्ये आपल्याला जाणवते. नवीन पिढी असंही मी म्हणत नाही, कित्येक आपल्या पिढीमधली सुद्धा माणसं त्या वृत्तीची असतात. आणि त्या सगळ्या दृष्टीने मला हा विषय अतिशय महत्त्वाचा वाटतो म्हणून मी आपल्यापुढे मांडते. आता हे भवितव्य काय असा विचार करत असताना पहिलं असं लक्षात येतं की 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या या काळामध्ये आपल्या भारतीयांपुढे 2 पर्याय आहेत असं वाटतं. एक म्हणजे पाश्चिमात्य लोकांचं सर्व बाबतीमध्ये अनुकरण करून त्यांच्यासारखंच आपण होणं हा एक पर्याय. आणि दुसरं म्हणजे आपल्यामध्ये असलेली, आपल्या देशातल्या अनेक लोकांमध्ये असलेली काहीतरी एक कमीपणाची, हीनपणाची एक चुकीची भावना, चुकीची आहे ती. आपण कुठेही हीन नाही होत, आपण कुठेही कमी नाही होत, पण अशी कमीपणाची एक भावना असते. ती भावना काढून टाकून आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उणिवा आहेत, कमतरता आहेत, दोष आहेत ते नष्ट करून, म्हणजे दोषांवरती पांघरून घालून नव्हे, दोष नाहीसे करून, आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत, कुठल्याही बौद्धिक क्षमता, इतर क्षमता, ह्या ज्या काही आपल्यामध्ये क्षमता आहेत त्या क्षमतांचा, शक्यतांचा, सगळ्याचा अगदी अभिमानपूर्वक असा आपल्या मनामध्ये विचार ठेवून आपण म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये पाश्चिमात्यांचं अनुकरण न करता आपल्याच जे काही भारतीय संस्कृतीची ज्या काही परंपरा आहेत त्या तशा ठेवण्याचा प्रयत्न करणं ही दुसरी शक्यता. आणि परंपरांचा सातत्य टिकवणं ह्याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नका, कारण त्याचा अर्थ अधिक ह्या विवेचनामध्ये स्पष्ट होत जाणार आहे. आणि त्यामुळे त्याचा योग्य अर्थ आपण घ्यायचा आहे.
ह्या संदर्भामध्ये श्री अरविंदांचे विचार जर आपण पाहिले तर त्यांनी या संदर्भात इतके असे काही आपल्याला चांगले आदेश देणारे असे विचार मांडलेले आहेत की आपल्या बुद्धिमत्तेची, आपल्या क्षमतांची आपण जाणीव ठेवून आपण एक स्वतंत्र बुद्धीने विचार करून सगळ्या क्षेत्रांमध्ये आपली प्रगती करणं, अशा प्रकारे जर आपण पुढे गेलो आणि अध्यात्माची कास न सोडता, अध्यात्माचा पाया न सोडता आपण जर पुढे गेलो तर आपण त्यांच्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे सर्व जगाचे किंवा सर्व जगाचा आध्यात्मिक गुरु भारत होईल, असे शब्द त्यांनी वापरलेत की आध्यात्मिक गुरु, एक आध्यात्मिक पॉवर हाऊस आपण होऊ शकू, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या हे जे दोन पर्याय आहेत त्यापैकी आपण कुठल्या मार्गाला जातो ह्यावरती आपलं सगळं भवितव्य ठरणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण विचार करायचा आहे. असं स्पष्टच म्हणता येतं की पाश्चिमात्यांचं आपण केवळ जर अंधानुकरण केलं आणि आपला देश कितीही संपन्न, सर्व दृष्टीने संपन्न, प्रगत ज्याला म्हटलं जातं आणि सो कॉल्ड आधुनिक ज्याला म्हटलं जातं, असा आपला देश जरी झाला तरी भारत राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. भारत हा भारत राहणार नाही. आपण त्यांचं अंधानुकरण करत त्यांच्यासारखे आपण होऊ, आपण आपल्यासारखे राहणार नाही. आणि एक आपल्याला आपल्या या म्हणजे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की काही म्हणजे जवळजवळ 2 शतकं तरी ह्या पाश्चिमात्यांशी आपला जो काही संपर्क आला, त्यांची म्हणजे कॉलनीच त्यांची, भारत ही एक त्यांची कॉलनी, त्यांची एक वसाहतीचा भाग होता. ही जी काही परिस्थिती होती ते गेले आहेत. आज राज्य आपलं आहे, पण तरीसुद्धा आपल्या जर प्रवृत्ती जर आपण पाहिल्या तर खूप बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की आपण अजूनही त्यांची एक कॉलनी असल्यासारखे वागतो. आपण त्यांच्या वर्चस्वाखाली असल्यासारखे आपण वागतो की खरं म्हणजे काही कारण नाही आहे, परंतु आपले डोळे सगळे फक्त तिथे लागलेले आहेत की तिथे काय घडतं ते आपल्याकडे घडलं पाहिजे, अशा प्रकारच्या वृत्ती आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत. तर ह्याचा अर्थच आपण ह्या बाबतीमध्ये आपण त्यांच्या वर्चस्वाखाली राहतो. म्हणजे विशेषतः असं म्हणता येईल की भारतातले ज्याला इंटेलेक्च्युअल एलिट्स म्हणतात, म्हणजे बुद्धिमंतांचा श्रेष्ठी वर्ग, त्या वर्गामधली अशी कित्येक माणसं आहेत की ज्यांचं अगदी पूर्ण अशी मनाची धारणा आहे की आपण त्यांच्यासारखंच होणं आवश्यक आहे. म्हणजे जणू काही त्यांच्या पदराचं टोक धरून आपण पुढे गेलो तरच आपली प्रगती साधेल, अशा प्रकारचे विचार बुद्धिमंतांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. आणि म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीचं स्वरूप जर आपण पाहिलं, नीट आपण समजावून घेतलं तर आपल्याला असं दिसेल की आपल्या संस्कृतीतल्या अनेक श्रेष्ठता, क्षमता आपल्याला जाणवतील. म्हणजे प्राचीन काळापासूनचं सगळं स्वरूप जे मी आत्तापर्यंत सांगत आले की कसे कसे बदल होत गेले ते मी आत्तापर्यंत तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. तर अशा आपल्या संस्कृतीचं अगदी प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत आपण जर सगळं स्वरूप लक्षात घेतलं तर आपल्याला हे निश्चितपणे जाणवतं की आपल्या श्रेष्ठता काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत हेही आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबर आपल्या कमतरता काय आहेत, आपले दोष काय आहेत, कुठे आपण कमी पडतो तेही आपल्याला कळतं. म्हणजे आपली जी काही अवनती झाली, आपला जो काही पराभव झाला अनेक बाबतीमध्ये, आपला जो एक सर्व दृष्टीने अधपात झाला त्याची कारणं आपल्याला कळू शकतात. आणि म्हणून हा पूर्वीपासूनचा आपल्या समाजाचा थोडा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर उणिवा तर नष्ट करायलाच पाहिजेत, पण त्याच्याचबरोबर आपल्या ज्या क्षमता आहेत, प्राचीन काळापासूनच्या आपल्या ज्या क्षमता आहेत, ज्यांचा उल्लेख आता माझ्या पुढे विवेचनामध्ये येणार आहे, तर आपल्या ज्या काही क्षमता आहेत त्या पूर्णत्वाला नेणं
म्हणजे आपल्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि आपण त्याचा विचारच करत नाही. आपण खूप आपल्याला आहे त्याच्यापेक्षा कमी लेखतो. अशी वृत्ती ही आपल्या समाजामध्ये गेला कित्येक काळ निर्माण झालेली आहे. तर असं न करता म्हणजे वर्चस्वानी दडपून जाऊन आपण असं राहता कामा नये. आपल्यातल्या क्षमता, आपली बुद्धिमत्ता ह्यांचा योग्य त्यांना दिशा देऊन त्यांची योग्य प्रगती करून आपण भारताला आज महान बनवायचं आहे. म्हणजे केवळ जर आपण असं जे म्हणतात की आमचा भारत महान, आमचा भारत महान अशी फार मोठ्या जोराने अशा घोषणा दिल्या जातात. नुसतं आमचा भारत महान असं म्हणून त्याच धुंदीमध्ये जर आपण राहिलो तर आपण महान बनणार नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे, ती धुंदी आहे. आमचा भारत महान असं केवळ त्या शब्दांमध्ये आणि त्या कल्पनेमध्ये आपण रमलो आणि त्याच्यातच आपण सुख मानलं तर आपली खरी प्रगती साधणार नाही. आपली खरी प्रगती साधण्यासाठी ही आपल्या भारताला महान बनवण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता आपण जाणून घेऊन आपण पुढे जायचं आहे. आणि आपणच नव्हे, आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण त्या प्रकारे तयार करायचं आहे की ज्यामुळे खरोखर भारत महान होईल, ती वस्तुस्थिती होईल. अशा प्रकारे आपली प्रगती झाली पाहिजे. आता त्यामध्ये आध्यात्मिकता हे जे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे असं म्हटलं जातं अनेक ठिकाणी की आध्यात्मिकता ही भारतीय संस्कृतीची मास्टर की आहे, गुरु किल्ली आहे असं म्हटलं जातं. आध्यात्मिकता ही म्हणजे आपलं मन हे सगळं असं आध्यात्मिकतेकडे वळलेलं आहे असं म्हटलं जातं. तर अशी ही जी आध्यात्मिकता आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे, प्राचीन काळापासून आपण आध्यात्मिक ध्येय बाळगून आहोत, पण ह्याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की आपण अध्यात्म आणि पारलौकिक विचार आणि असा सगळ्या गोष्टींना महत्त्व देऊन या जीवनामध्ये आपण जे काही कृतिशील असायला पाहिजे, ह्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आपण जी काही धडपड करायला पाहिजे ती न करता ह्या जीवनाकडे, या ऐहिक जीवनाकडे पाठ वळवून आपण परलोकाचा विचार करायचा, मोक्षाचा विचार करायचा. अशा प्रकारचं अध्यात्म हे आपलं अध्यात्म नाही आहे. हे आपण पहिल्यापासून आत्तापर्यंत बघत आलो. जे आत्तापर्यंत विवेचन झालेलं आहे त्यावरून ही कल्पना स्पष्ट झालेली असेल. तर आपण म्हणजे विश्वापलीकडचं आत्म्याचं जे काही आनंदमयी जीवन कल्पनेतलं आपल्याला कुठे माहिती आहे की तो आत्मा कुठे खरोखरच आनंदमयी जीवन जगतो का नाही हे आपल्याला माहिती पण नाही. पण त्या आनंदमय जीवनाची केवळ कल्पना करून ह्या जगातल्या सर्व गोष्टींकडे पाठ फिरवायची हे काही ह्या संदर्भामध्ये योग्य नाही. आणि म्हणून आणि तशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये खरंच पूर्वीपासून नव्हती. आपला समाज हा ऐहिक जीवन आणि पारलौकिक जीवन ह्या जगातल्या सर्व ज्या काही आवश्यकता आणि गरजा आहेत त्या सर्व योग्य प्रकारे पुरवून त्याचबरोबर परलोकाचा विचार होता, नाही असं नाही, परलोकाचा विचार आजही आहे, परंतु केवळ त्याच्यामध्ये तो गुंतलेला नव्हता आपला समाज. तर ह्या जगातलं जीवन वैदिक काळापासून पाहिलं तर ह्या जगातलं जीवन आणि पलीकडचं जीवन ह्या दोन्हीचाही विचार त्यामध्ये होता. अशा प्रकारचं हे अध्यात्म आपल्याकडे होतं. परंतु आणि तशाच आधारे, त्या अध्यात्माच्या आधारे आपण खरं म्हणजे प्रगती केलेली आहे. आणि मी हे मला वाटतं काल किंवा परवा मी कधीतरी हे सांगितलं आहे की आपल्या समाजामध्ये अध्यात्म आणि ऐहिक सगळी प्रगती, भौतिक प्रगती ही एकसाथ झालेली आहे. आठवतं मी सांगितलेलं अशा प्रकारे झालेलं आहे की ज्या वेळेला आध्यात्मिक विकास प्रचंड झालेला होता त्याच वेळेला सगळा भौतिक विकासही आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला होता. आणि ज्या वेळेला आध्यात्मिकता अवनतीला आली त्याच वेळेला समाजाची बाकीची भौतिक क्षेत्रामध्ये सुद्धा अवनती घडली. तर म्हणजे आपल्या समाजामध्ये अध्यात्म हा निश्चितपणे प्रगतीचा
एक पाया ठरू शकतो. आणि श्री अरविंदांचं असं अगदी स्पष्ट मत आहे की हे असंच घडणार आहे, अध्यात्म हाच आपल्या प्रगतीचा पाया ठरणार आहे, हे त्यांना त्यांच्या मनामध्ये अगदी पूर्ण याबद्दलचा विश्वास होता. आणि तसा जर आपण विचार केला, म्हणजे आपण पूर्वकाळ, आपला भूतकाळ ह्याचा जर आपण विचार केला आणि श्री अरविंदांचे विचार आपण जर पाहिले, तर आपल्याला असं दिसतं श्री अरविंदांचं कितीही त्यांनी केलेलं लेखन, त्यांची पुस्तकं आपण जर पाहिली तर आपल्याला असं स्पष्ट दिसतं की श्री अरविंदांनी आपल्या भारताच्या भूतकाळाची कुठेही अंधस्तुती केलेली नाही. म्हणजे जिथे नको तिथे कुठेही त्यांनी स्तुती केलेली नाही. आपल्या जीवनामध्ये, भारतीय जीवनामध्ये ज्या काही उणिवा, ज्या काही दोष होते हे त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत. आणि ते विशेषतः ज्या पुस्तकाचा आपण ह्या ठिकाणी निर्देश करतो आहोत, फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर, भारतीय संस्कृतीचा पाया, हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी, तुम्ही ज्या वेळेला ते पुस्तक पाहाल त्यावेळेला मी म्हणते हे लक्षात येईल, त्यांनी आपल्या भारताची अंधस्तुती तर नाहीच केली, उलट आपला भारत हा अपयशी व्हायला, त्याची अवनती व्हायला, आपल्या संस्कृतीची काय काय कारणं घडली, ती महत्त्वाची अशी 3 कारणं त्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेली आहेत आणि ती आपण विचारात घेण्यासारखी आहेत, म्हणून मी तुमच्या पुढे मांडते. पहिलं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये पूर्वी जे इच्छाशक्तीचं बळ होतं, पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये जे इच्छाशक्तीचं बळ होतं, सुपर ॲबंडंट व्हायटल पॉवर, व्हायटल एनर्जी असं त्यांचा शब्द आहे. सुपर ॲबंडंट व्हायटल एनर्जी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर हे जे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या समाजामध्ये हे जे असं इच्छाशक्ती इतकी दांडगी आपल्या समाजामध्ये होती, ती इच्छाशक्ती नंतरच्या काळामध्ये एकदम खालावली. ती इच्छाशक्ती माणसांची गेली. अर्थात त्याला काय काय कारणं झाली याचा आपण थोडासा आढावा घेतलेला आहे की कशी परकीय आक्रमणं झाली, आपण कसे पारतंत्र्यात होतो, इतर अनेक काही गोष्टी ज्या काही घडल्या तर ते त्याला कारण आहे. पण आपल्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती होती, जीवनाचा आनंद, कृतिशीलतेचा आनंद, निर्मितीचा आनंद, निर्मितीमध्ये कितीतरी मोठा आनंद असतो, तर हा निर्मितीचा सुद्धा आनंद हा त्या प्राचीन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये होता. आणि एवढंच नाही तर स्वतंत्र बुद्धी, म्हणजे हे पहिलं कारण झालं की ह्या ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या त्या नंतरच्या काळामध्ये खालावल्या. आणि त्यामुळे म्हणजे हे एक कारण त्यांनी सांगितलं. दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये ज्याला ते ओरिजिनल थिंकिंग असं म्हणतात, स्वतंत्र बुद्धीने विचार करणं, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतंत्र बुद्धीने विचार करणं, मग ते तत्त्वज्ञान असो, नाहीतर कुठलीही विज्ञानाच्या भौतिक क्षेत्रामधली कुठलीही बाब असो, स्वतंत्र बुद्धीने विचार करणं, ज्याला ओरिजिनल थिंकिंग असं त्यांनी म्हटलं आहे, ते आपल्या समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पूर्वी होतं. आणि ते कसं ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे, ते मी आपल्या पुढे ठेवणार आहे. तर अशा प्रकारे स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची जी एक प्रवृत्ती आपल्यामध्ये होती, ती सुद्धा नंतरच्या काळामध्ये राहिली नाही. कुठल्याही गोष्टीचं नीटपणे परीक्षण निरीक्षण न करता जी कोणी पूर्वी किंवा इतर कोणी मांडलेली जी मतं आहेत ती तशीच्या तशी ग्राह्य धरणं, अशा प्रकारची वृत्ती आपल्या समाजामध्ये निर्माण झाली. आणि म्हणजे ते जे काही मतं किंवा जे काही विचार दुसऱ्या कोणीतरी मांडलेले आहेत, संशोधनाच्या आधारे म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणाने जे काही विचार मांडलेले आहेत, ते पुरते समजावूनही न घेता त्याचं केवळ पाठांतर करणं,
मला वाटतं तुम्हाला हे पटेल, आपल्या संबंध शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा हीच वृत्ती आहे. पाठांतर करणं, पाठांतर करणं. पाठांतर आपल्या समाजामध्ये कधी आवश्यक होतं, ज्या काळामध्ये लिखित काही उपलब्ध नव्हतं, त्यावेळेला गुरु जे काही शिकवत असे ते शिष्य पाठ करत असत आणि अशा गुरु शिष्य परंपरेने ज्ञान पुढे जात असे. परंतु आज त्याची गरज नाही आहे, परंतु आपल्या समाजामध्ये ती प्रवृत्ती कायम राहिलेली आहे की पाठांतर करायचं, समजावूनही घ्यायचं नाही, नुसतं पाठांतर करायचं आणि दुसरं म्हणजे पोपटपंची याला म्हणता येईल. तर अशा प्रकारच्या वृत्ती ह्या आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आणि त्यामुळे ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये योग्य प्रकारचं संशोधन करणं, कृतिशीलता वगैरे ही राहिली नाही, निर्मिती ही हा प्रकार राहिला नाही. त्यानंतर आणखी एक जे तिसरं कारण त्यांनी सांगितलं की जी काही आध्यात्मिकता अस्तित्वात राहिली नंतरच्या काळामध्ये, जी आध्यात्मिकता नाहीशी झालेलीच नाही, आजही आहे आपल्या समाजामध्ये, आजही लोक आध्यात्मिकतेकडे खूप वळलेले आपल्याला आढळून येतात कित्येक माणसं. तर आध्यात्मिकता जी काही राहिली त्या आध्यात्मिकतेमध्ये पूर्वी जे तेज होतं ते तेज राहिलं नाही असं ते म्हणतात. जे पूर्वीच्या काळामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा जे काही एक तेज होतं, जे असे काही एक तडफ होती ती राहिली नाही. त्याचा पूर्ण विचार न करता नुसतंच पाठांतर वगैरे सगळं केलं की ती तडफ, ते तेज कधी राहणं शक्यच नसतं. तर त्यामुळे ते पूर्वीचं तेज राहिलं नाही. आणि त्याचबरोबर ते असं सांगतात की पूर्वीच्या काळी निरनिराळ्या विचारसरणींमध्ये समन्वय साधण्याची जी एक वृत्ती होती, ज्याचा उल्लेख मी केलेला आहे की एक समावेशकता फार मोठ्या प्रमाणात होती की आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार दुसरा कोणी मांडतोय तो ऐकणं, तो समजावून घेणं आणि आपल्या मूलभूत तत्वांशी जर तो जुळणारा असेल तर त्या माणसाला किंवा त्या विचाराला आपल्या विचारसरणीमध्ये म्हणजे समाजाच्या विचारसरणीमध्ये सामावून घेणं, ही जी समन्वयाची वृत्ती होती, ही जी समावेशकतेची वृत्ती होती ती नंतरच्या काळामध्ये राहिली नाही. आणि त्यामुळे खूप प्रकारे आपलं नुकसान झालं. आणि ह्यामध्ये एक अशी प्रवृत्ती निर्माण होते की समन्वय ज्या वेळेला संपतो, एक हा विचार तो दुसरा विचार, ह्या गुरुनी हे सांगायचं, त्या गुरुनी ते सांगायचं, आज सुद्धा तीच परिस्थिती आपल्या समाजामध्ये आहे. आणि असं ज्या वेळेला होतं त्याच्यामध्ये म्हणजे लोकांची इतकी अशी वृत्ती की छे आम्ही त्या गोष्टीचा विचारही करणार नाही, आम्ही जे म्हणतो आमच्या गुरुनी जे सांगितलं तेच आम्हाला बरोबर वाटतं, अशा प्रकारची जी वृत्ती निर्माण होते. त्यामुळे मग आपोआपच असं होतं की एक विचार माणूस करतो आणि मग सगळं समन्वय समावेशकता हे सगळं संपतं आणि ती परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रगती रोखल्या गेल्या. की समन्वय हा सुद्धा विचारांना, समावेशकता ही सुद्धा सर्व बाबतीमध्ये कुठल्याही विज्ञानाच्या सुद्धा क्षेत्रामध्ये समावेशकता ही आवश्यक असते. आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे असं म्हणून कधीच कुठल्या क्षेत्रामध्ये चालत नाही, दुसऱ्याचा विचार घ्यावा लागतो. मी सांगितलं की चार्वाक सुद्धा या देशामध्ये आपलं मत मांडू शकला, इतकी मोकळीक, इतकं स्वातंत्र्य त्या काळामध्ये होतं. नंतरच्या काळामध्ये हे स्वातंत्र्य गेलं. तर अशा प्रकारे एकूण ह्या सर्व काही म्हणजे ही एक 2-3 महत्त्वाची कारणं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितली आहेत. आणि त्यामुळे काय झालं की माणसांचे विचार म्हणजे कशा प्रकारे विचार मांडले जाऊ लागले किंवा कशा प्रकारे लेखन केलं जाऊ लागलं. तर आधीचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवरती भाष्य करणं, आपण नवीन काहीतरी स्वतंत्र बुद्धीने मांडणं नव्हे, ते वेगळं असतं. पण पूर्वी मांडलेल्या विचारांवरती, पूर्वी अस्तित्वात आलेल्या ग्रंथांवरती भाष्य करणं, त्या भाष्यावरती पुन्हा आणखीन कोणीतरी भाष्य करणं,
ही अशा प्रकारची प्रवृत्ती राहिली आणि स्वतंत्र परीक्षण, स्वतंत्र निरीक्षण, आपले स्वतंत्र बुद्धीने विचार मांडणं ही प्रवृत्तीच माणसांची गेली आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीचं बऱ्याच बाबतीमध्ये नुकसान झालं. म्हणजे ह्यामुळे नुकसान झालं याचा अर्थ असा की पूर्वी जी आपली संस्कृती अत्यंत तेजस्वी अशा प्रकारची होती, ते आपल्या संस्कृतीचं तेज, आपल्या आध्यात्मिकतेचं तेज हे नंतरच्या काळामध्ये नाहीसं झालं. आणि आपला सगळा भर आजसुद्धा तसंच आहे की आपला सगळा भर कसा असतो तर ह्या धर्मग्रंथात असं म्हटलंय, असं आमचे गुरु सांगतात म्हणून आम्ही मानतो. म्हणजे धर्मग्रंथ वाचलेलाही नसतो स्वतः, पण आमच्या गुरूंनी असं सांगितलेलं आहे आणि म्हणून ते आम्ही मानतो. अशा प्रकारच्या वृत्ती ज्या वेळेला निर्माण होतात त्यावेळेला माणसाची स्वतंत्र बुद्धी ही आपोआप गेलेलीच असते. म्हणजे केवळ ह्या गोष्टी, परंपरांचं पालन, बारीक सारीक गोष्टीत सुद्धा, मी एक उदाहरण दिलं होतं, मला वाटतं की घरामध्ये मांजर बांधून ठेवण्याचं उदाहरण मी दिलं होतं. इतक्या बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा आपण असंच करतो की वाडवडिलांनी केलं ना तेच आम्ही करणार, त्या धर्मग्रंथामध्ये काय आहे ते आमच्या गुरूंनी सांगितलं तसेच आम्ही वागणार. अशा प्रकारच्या ह्या ज्या वृत्ती असतात त्यामुळे आपल्या अनेक प्रकारच्या प्रगती रोखल्या गेल्या आणि असं परंपरांमध्ये बंदिस्त आपण झालो. परंपरांमध्ये आपण बंदिस्त झालो. म्हणजे त्या ग्रंथातल्या असो, गुरूंनी सांगितलेल्या असो, आपल्या वाडवडिलांनी सांगितलेल्या असो, अशा परंपरांमध्ये आपण बंदिस्त झालो आणि त्यामुळे आपली विचारशक्ती जी पूर्वीच्या काळामध्ये, आपली विचारशक्ती, आपली इच्छाशक्ती जी पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत तेजस्वी होती, त्या इच्छाशक्तीचं तेज, आपल्या कृतिशीलतेचं तेज या नंतरच्या काळामध्ये नाहीसं व्हायला लागलं. ह्या श्री अरविंदांनी त्यांचं काही लेखन ओरिजिनल थिंकिंग ह्याच्यावरती आहे आणि ते मी वाचलेलं आहे म्हणून त्या संदर्भामध्ये काही थोडा विचार मांडते की ते असं त्यामध्ये म्हणतात की ही जी सगळी परंपरांची बंधनं वगैरे जे आहे, ह्या परंपरांच्या बंधनांमधनं आपण मुक्त व्हायला पाहिजे. हे पहिल्यांदा ओरिजिनल थिंकिंग करण्यासाठी ही पहिली आवश्यकता आहे की सगळ्या या बंधनातून, की ह्यानी असं म्हटलं आहे, त्यांनी तसं म्हटलं आहे, मग ते कोणीही असो, एखादा ब्राह्मण पंडित असो, नाहीतर एखादा कोणी पाश्चात्य देशांमधला कोणीतरी फिलॉसॉफर असो, हेगेलसारखा किंवा मॅक्स मुलर सारखा, किंवा एखादा कोणीतरी पाश्चात्य वैज्ञानिक असो, त्यांनी असं म्हटलं म्हणून तसंच्या तसं आपण मान्य करायचं, आपण कुठलंही परीक्षण करायचं नाही. ही जी वृत्ती आहे ही ओरिजिनल थिंकिंग नसण्याची वृत्ती आहे. तर ओरिजिनल थिंकिंग या बाबतीमध्ये त्यांनी फार सुंदर विचार मांडले की स्वतः काहीही विचार न करता आपण ह्या इतरांचे विचार फक्त स्वीकारतो, स्वतः काही परीक्षण करत नाही. आणि त्यामुळे पाश्चात्य समाजामध्ये, म्हणजे असंही आपल्याला वाटतं की पाश्चात्य समाजामध्ये हे घडतं ना, किंवा असेच वागतात ना लोक, ही प्रथा प्रचलित आहे ना तिथे, मग आम्ही तसे वागणार. अशा प्रकारची वृत्ती पाश्चात्य समाजामध्ये आहे म्हणून आम्ही तसे वागणार असं म्हणणारे काही लोक असतात. किंवा ह्याच्या उलट आमच्या वाडवडिलांच्या परंपरेनुसार हे असंच वागलं पाहिजे म्हणून आम्ही तसे वागणार असं म्हणणारेही लोक असतात. हे दोन्हीही अयोग्य आहे. म्हणजे केवळ पाश्चात्य आहे, केवळ समाजामध्ये आहे, केवळ ते सो कॉल्ड आधुनिक आहे म्हणून ते तसंच मान्य करणं, किंवा ह्या आपल्या समाजातल्या प्रथा परंपरा विचार न करता मान्य करणं, हे दोन्हीही चुकीचं आहे. ह्या दोन्हीतून, या दोन्ही प्रकारची बंधनं आहेत ही आपल्या विचारांवरची, त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. तरच आपण सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकू. म्हणजे बुद्धीचं स्वातंत्र्य ज्याला म्हणतात, ते बुद्धीचं स्वातंत्र्य गेल्या काही काळामध्ये, गेल्या काही शतकांमध्ये आपण गमावलं आहे आणि ते आपल्याला परत मिळवायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
आणि हे ओरिजिनल थिंकिंगबद्दल त्यांनी जे काही लेखन केलं आहे त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या संशोधनांचा उल्लेख केला आहे की आपल्या समाजात फार प्राचीन काळी कशी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये संशोधनं, म्हणजे त्या काळामध्ये काही टेलिस्कोप नव्हते किंवा त्या काळामध्ये कुठल्याही वैज्ञानिक पद्धती अस्तित्वात नव्हत्या, पण अंतःस्फूर्तीने आत्मिक सामर्थ्याने अशा प्रकारच्या निरनिराळ्या क्षेत्रांमधले शोध लावलेले आहेत किंवा काही बाबतीमध्ये स्वतः विचार करून आपल्या बुद्धीचा, तार्किक बुद्धीचा वापर करून कित्येक संशोधनं केलेली आहेत आणि त्याचा फार सुंदर उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि तो तुमच्या पुढे मांडते की निरनिराळ्या क्षेत्रात काय काय घडलं पूर्वी, त्यातली महत्त्वाच्या काही गोष्टींचे दाखले त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे डार्विनची जी जीवाच्या उत्क्रांतीची कल्पना आहे, उत्क्रांतीवाद, हा जो डार्विनने आधुनिक काळामध्ये युरोपामध्ये डार्विनने मांडला, त्याच्या संदर्भामध्ये श्री अरविंद असं म्हणतात की आपल्या वेदांतामध्ये, पुराणांमध्ये, आपल्या तांत्रिक धर्मामध्ये, आता हे सगळे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत, तर तांत्रिक धर्मामध्ये, पुराणांमध्ये, आपल्या वेदांतामध्ये जीवाच्या उत्क्रांतीबद्दल जे विचार मांडलेले आहेत ते डार्विननी मांडलेल्या उत्क्रांतीवादापेक्षा फार वेगळे नाही आहेत. त्यांनीही तशा प्रकारचे विचार मांडलेत. उलट आपल्या जीवाच्या उत्क्रांतीमध्ये जे काही विचार मांडले ते जास्ती व्यापक आणि जास्ती प्रगल्भ आहेत डार्विनच्या विचारापेक्षा. आणि ते कसे आहेत तर डार्विननी फक्त जीवाची उत्क्रांती कशी झाली हे सांगितलं की अगदी पहिला जीव कसा निर्माण झाला, त्याच्यातून पुढे पुढे पशु असं करत करत मानवापर्यंत, अशा डार्विनच्या उत्क्रांतीमध्ये अशा प्रकारे जीवाची उत्क्रांती मांडलेली आहे. आपल्या जे काही ह्या वैदिक वाङ्मयात आणि ह्या इतर वाङ्मयामध्ये उत्क्रांतीची जी कल्पना दिली आहे ती ह्यापेक्षा व्यापक आहे, ह्यापेक्षा प्रगल्भ आहे. आणि ती कशी तर त्याच्यामध्ये केवळ जीवाची उत्क्रांती म्हणजे एका भौतिक सजीवाची उत्क्रांती एवढाच भाग नाही आहे, तर तिथे आत्म्याचा विकास कसा होतो हे सांगितलेलं आहे की पहिल्यांदा वनस्पती निर्माण होतात, त्या वनस्पतींमध्ये आत्म्याचा विकास करून घेण्याची काही त्यांच्यामध्ये सामर्थ्य नसतं. नंतर प्राणी निर्माण झाले, अगदी गोरिलापर्यंत त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की तिथपर्यंतचे प्राणी निर्माण झाले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा, कारण गोरिलाचा उल्लेख का करते तर बुद्धिमत्तेच्या दृष्टीने बऱ्याचसा मानवाच्या जवळ हा प्राणी आहे, पण तरी सुद्धा तो किती कमी आहे मानवापेक्षा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नुसतंच बुद्धिमत्तेची कमतरता नव्हे तर आपला आत्म्याचा विकास करणं ही जी कल्पना आहे ती कल्पना ह्या प्राण्यांमध्ये कधी निर्माणच होण्याची तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये नाही आणि आत्म्याचा विकास करण्याची क्षमताही नाही. म्हणजे ती बुद्धी अशी नाही, समजण्याची बुद्धी नाही आणि तो विकास करण्याचीही बुद्धी नाही. तर ही आपल्या समाजामध्ये मात्र म्हणजे जे काही उत्क्रांतीवादाचे विचार आपल्या पुराणांमध्ये या वैदिक वाङ्मयामध्ये दिसतात त्याच्यामध्ये आत्म्याचा विकास कसा होतो हे दाखवलेलं आहे की मानवापर्यंत ज्या वेळेला येतो त्यावेळेला तोपर्यंतचा काळ हा निसर्ग सगळी उत्क्रांती घडवत असतो आणि त्यानंतर मानव जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला मानवामध्ये पहिल्यांदा माइंड येतं. म्हणजे आधी लाईफ नंतर माइंड. उत्क्रांती अशी आहे की पहिल्यांदा लाईफ निर्माण होतं, म्हणजे सजीव काहीतरी निर्माण होतं, त्याच्यानंतर त्या सजीवामध्ये माइंड नसतं. आणि माइंड ह्याचा अर्थ फक्त मन असा घेऊ नका. माइंड ह्याचा स्पष्टपणे आपण जर श्री अरविंद वाचले तर त्याचा अर्थ आपल्याला कळतो की मन आणि बुद्धी हे दोन्ही त्याच्यामध्ये एकत्र आहे. तर मानव जो आहे त्या मानवामध्ये मन आणि बुद्धी आहे आणि त्या मन आणि बुद्धीमुळे तो आपल्या जो काही सगळी प्रगती, जो काही विकास करायचा आणि आत्म्याचा विकास होणं वगैरे ह्या ज्या सगळ्या आध्यात्मिक कल्पना आहे तिथपर्यंत मानव जाऊ शकतो. ही
अशा प्रकारची म्हणजे ही जाणीवेची उत्क्रांती आहे किंवा कॉन्शियसनेसची उत्क्रांती आहे की जी आपल्या वाङ्मयामध्ये, जी डार्विनच्या उत्क्रांतीवादामध्ये नाही आहे. त्यानंतर दुसरा आणखी एक फार महत्त्वाचा उल्लेख त्यांनी केला आहे गणितशास्त्रामध्ये. याचा थोडासा उल्लेख मी आधी केला होता, परंतु गणितशास्त्रामध्ये इसवी सन पूर्व 450च्या सुमाराला पिंगल नावाच्या, पिंगल हे त्या माणसाचं नाव, त्या संशोधकाचं नाव, पिंगल ह्यांनी इसवी सन पूर्व 450च्या सुमाराला, ज्याला बायनरी नंबर सिस्टीम म्हणतात, म्हणजे दशांश पद्धती ज्याला म्हणतात, ती दशांश पद्धती इतक्या पूर्वी इसवी सन पूर्व 450च्या सुमाराला त्यांनी शोधून काढली होती पिंगलने. आणि त्याचा जो काळ आहे इसवी सन पूर्व 450च्या सुमारास असं म्हटलं जातं. ह्याचं कारण एकच की असा एक हे आहे की हा पिंगल हा पाणिनीचा भाऊ होता. आणि पाणिनी हे नाव तुम्ही ऐकलं असेल, तर तो पाणिनीचा भाऊ होता. आणि पाणिनीचा काळ हा साधारण त्या सुमाराचा आहे म्हणून आपण म्हणू शकतो. नाहीतर त्याचा निश्चित काळ सांगता येत नाही, परंतु पिंगल हा त्याचा भाऊ, आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इतक्या पूर्वी इसवी सन पूर्व 450च्या सुमाराला हा शोध त्यांनी लावलेला होता. तार्किक बुद्धीचा, त्याच्या अंतस्फूर्तीचा उपयोग करून त्यांनी हा शोध लावलेला होता. आणि हा जो शोध आहे, हा शोध इतका महत्त्वाचा आहे की त्यानंतर श्री अरविंद असं म्हणतात की त्यानंतर, किंवा आपण जर सगळा त्या संदर्भातला सगळा नीट इतिहास पाहिला, तर त्यानंतर हा शोध लावल्यानंतर साधारण इसवी सन पूर्व 50 ते इसवी सन 50 ह्या सुमाराला, साधारण एका शतकाच्या कधीतरी त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 50 ते इसवी सन 50 या काळामध्ये शून्य ह्या चिन्हाचा शोध आपल्या समाजामध्ये लागला. शून्य ह्या चिन्हाचा शोध लागला. आणि शून्य हे चिन्ह हे इतकं महत्त्वाचं आहे गणिताच्या क्षेत्रामध्ये की शून्य हे ह्या चिन्हाचा शोध लागला नसता तर गणित क्षेत्रातली प्रगती कठीण होती. म्हणजे गणितातली जी सगळी पुढे प्रगती झाली ही फार त्याच्यावरती आधारित आहे, शून्य ह्या कल्पनेवरती. आणि ती शून्य ही कल्पना पहिल्यांदा दशांश पद्धतीचा शोध लागला म्हणून लागले. आता हे जे आहे, अर्थात हेच शोध म्हणजे दशांश पद्धतीचा शोध हा नंतर युरोपमध्ये 1678मध्ये एका लेबनिझ नावाच्या एका शास्त्रज्ञांनी युरोपमध्ये लावला. 1678, आणि हा इसवी सन पूर्व 450 म्हणजे केवढ्या पूर्वी पहा. तर 1678मध्ये ह्या युरोपामध्ये हा शोध लागला, लेबनिझने लावला. अर्थात त्यांनी कुठेही पिंगलचा शोधाचा आधार घेतला नव्हता, त्यांनी स्वतंत्र बुद्धीने शोध लावला, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्या शोधापूर्वी 2400 वर्ष आधी आपल्या समाजामध्ये पिंगलनी तो शोध लावलेला होता ह्या बायनरी नंबर सिस्टीमचा, दशांश पद्धतीचा. आणि ही इतकी पूर्वीची गोष्ट आपल्या समाजामध्ये घडली, इतकं अशा प्रकारचं हे सगळं संशोधन निराळ्या क्षेत्रांमध्ये चाललं होतं. त्याचप्रमाणे आणखी एक उल्लेख आहे की वेदांमध्ये किंवा वैदिक वाङ्मय असं आपण म्हणू, या वैदिक वाङ्मयामध्ये जे काही मानसशास्त्रीय जे काही विवेचन आहे ते सर्व मानसशास्त्रीय विवेचन लक्षात घेऊन पतंजलीनी मानसशास्त्रावरती जे काही लेखन केलेलं आहे, लेखन किंवा त्याचं जे काही सगळं
विचार त्यांनी मांडलेले आहेत. पतंजलींनी मानसशास्त्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये जे काही विचार मांडलेले आहेत त्यामध्ये त्यांनी मानवी मनाचं स्वरूप कसं असतं आणि क्षमता काय असते ह्याचं इतकं उत्तम चित्रण पतंजलींनी केलेलं आहे की श्री अरविंद असं म्हणतात, म्हणजे ओरिजिनल थिंकिंग ह्या संदर्भामध्ये ते म्हणतात की हेच सायकॉलॉजीमधलं, हे मानसशास्त्रामधलं हेच सगळं संशोधन युरोपामध्ये आता आधुनिक काळामध्ये झालं. म्हणजे आपल्याकडे फार पूर्वी पतंजलीचा काळ, म्हणजे तुम्हाला आता मी मगाशी सांगितलं पतंजलीचं योग दर्शन, म्हणजे तो दर्शनाचा काळ म्हणजे किती पूर्वीचा काळ, वेदोत्तर काळ, परंतु तो इतक्या पूर्वीचा काळ. तर अशा त्या काळामध्ये मानसशास्त्रीय इतकं व्यवस्थित आणि इतकं सुंदर त्यांनी सगळं मनाचं स्वरूप आणि मनाच्या क्षमता सांगितल्या आहेत की ज्या आज वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून ह्या पाश्चात्य समाजांमध्ये तेच संशोधन आज वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं. पण हे आपल्याकडे फार पूर्वी मांडलं गेलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या पाणिनीचा एक उल्लेख आवश्यक आहे की पाणिनी म्हणजे आता साधारण पुन्हा इसवी सन पूर्व 450चा काळ येतो. पाणिनींनी संस्कृत भाषेच्या व्याकरणावरती जे काही सर्व विचार मांडलेले आहेत ते अशा इतक्या उच्च दर्जाचे आहेत की ह्या संस्कृत भाषेचं व्याकरण त्यांनी 4000 बीजगणिती सूत्रांमध्ये मांडलेलं आहे. केवढं कठीण आहे पहा, बीजगणिती सूत्र, आणि त्याच्यामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण मांडलेलं आहे. सगळं पूर्ण व्याकरण संस्कृत भाषेचं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सूत्रांच्या आधारे त्यांनी मांडलेलं आहे. आणि ते पाणिनीचं जे संस्कृत व्याकरणावरती जे काही संशोधन आहे त्याबद्दल एका ब्लूमफिल्ड नावाच्या एका अमेरिकन विद्वानाने असं मत व्यक्त केलं आहे की हा मानवी बुद्धिमत्तेचा उच्चांक आहे. म्हणजे तो ब्लूमफिल्ड असं म्हणतो की आजपर्यंत, आणि अलीकडे हे मत आहे अलीकडच्या काळामध्ये मांडलेलं, तो म्हणतो की आजपर्यंत कुठल्याही भाषेचं व्याकरण इतक्या सखोलपणे कोणीही मांडलेलं नाही, ते पाणिनींनी मांडलेलं आहे. आणि बीजगणिती सूत्रांमध्ये भाषेचं व्याकरण मांडणं ही आपल्याला कल्पनाही करवत नाही. म्हणजे काय प्रचंड बुद्धिमत्ता आपली होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असे आता हे जे काही निरनिराळ्या गोष्टी आहेत ह्यांचा जर आपण विचार केला तर एक खरोखर ह्या बाबतीमध्ये विचार करण्यासारखी एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती म्हणजे अशी की हे जे उल्लेख आता ज्यांचे उल्लेख मी आता केले, आपण विचार करावा की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ह्या नवीन पिढीला ह्या आपल्या एवढ्या महान संशोधकांचा कधीतरी अभिमानपूर्वक व त्यांचा उल्लेख कुठेतरी केला जातो का? कधीतरी मला सुद्धा माहिती नव्हतं. मी ज्या वेळेला हे वाचलं त्यावेळेला मला कळलं, कारण आपल्या शालेय जीवनामध्ये कधीच असल्या गोष्टींचा उल्लेख केला जात नाही. का केला जाऊ नये? गणित शिकवतात, त्या गणित क्षेत्रामधल्या लोकांनी ह्या पूर्वी आपल्याकडे काय शोध लावलेत ह्याचा कधीतरी सहजपणे उल्लेख करणं, काय त्याच्यामध्ये काय अडथळा आहे? म्हणजे ते आपण करू शकतो, पण हा विचारच आपल्या समाजामध्ये नाही. आणि हे जे आहे म्हणजे ही जी वृत्ती आपल्या समाजामध्ये आहे की कधी ह्या पूर्वीच्या गोष्टींचा, एवढ्या मोठ्या संशोधनांचा उल्लेखच केलेला नाही. तो करायला पाहिजे. कशासाठी करायला पाहिजे? केवळ त्या संशोधकांबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान निर्माण व्हावा, नव्या पिढीच्या मनामध्ये अभिमान निर्माण व्हावा, हे एवढंच कारण नाही. अभिमान तर निर्माण झालाच पाहिजे, तो तर निश्चितच एक भाग आहे त्याचा, पण केवळ तेवढ्यासाठी नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या भारतीयांची बुद्धिमत्ता काय उच्च कोटीची आहे हे आपल्या तरुण पिढीला कळलं पाहिजे. की आपल्याच भारतीयांनी हे एवढे प्रचंड शोध, ज्या वेळेला कुठलीही तांत्रिक आणि वैज्ञानिक काही साधनं उपलब्ध
उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये एवढे मोठे शोध लावलेले आहेत, एवढी प्रचंड बुद्धिमत्ता आपली आहे, हे आपल्या नव्या पिढीला, आपल्या तरुण पिढीला कळायला पाहिजे. आणि त्यामुळे म्हणजे अशा उच्च शिखरापर्यंत आपली बुद्धिमत्ता जाऊ शकते हे कळल्यानंतर एक प्रकारची प्रेरणा, एक प्रकारची चालना त्यांना मिळेल की आपण सुद्धा असं स्वतंत्र बुद्धीने विचार करायला पाहिजे, आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा ही शोधक वृत्ती असायला पाहिजे हे जाणवेल. तर त्यामुळे केवळ अभिमानासाठी नाही, अभिमान असावाच, पण त्याचबरोबर आपली प्रगती आपल्याला करायची आहे त्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करणं हे खरोखरच एक फार महत्त्वाचा असा भाग आहे. पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजून अशा गोष्टींचा तर विचारच केलेला नाही. आणि त्यामुळे ही ओरिजिनल थिंकिंग म्हणजे हळूहळू ते नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की परकीयांचं आक्रमण व्हायला लागल्यानंतर या सगळ्याच गोष्टी मागे पडल्या, कारण स्वतःचं जीवाचं संरक्षण हे शेवटी महत्त्वाचं झालं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकानंतर मी म्हटलं होतं की हळूहळू या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागला. पण आता ह्या बाबतीमध्ये काही जण असं म्हणतात की बरोबर आहे की अशा प्रकारचा बौद्धिक विकास होणं आवश्यक आहे, अशा प्रकारचं ओरिजिनल थिंकिंग आवश्यक आहे, हे सगळं बरोबर आहे. पण तरीसुद्धा या सर्व गोष्टी करण्यामध्ये अध्यात्माची काय गरज आहे? कारण आपण मूलतः आपण त्याचा विचार करतोय की भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा आपण विचार करतोय, त्या संस्कृतीचं भवितव्य काय हा आपण विचार करतोय. तर त्यामुळे काहींचं असं म्हणणं आहे की हे ठीक आहे, हे सगळं अशा प्रकारे व्हायला पाहिजे, पण तरीसुद्धा अध्यात्माची काय गरज आहे ह्याच्यासाठी. तर त्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की अध्यात्माची ओढ भारतीयांना फार प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत आहे. अगदी कित्येक गोष्टी नाकारू दे, आत्मा ही कल्पनासुद्धा कित्येक जण नाकारतात, पण तरीसुद्धा कुठला तरी असा प्रसंग आला की मग त्यांना आठवण होते की आपण काहीतरी त्या शक्तीकडे आपण प्रार्थना करावी, कुठल्या देवाकडे का होईना परंतु आपण प्रार्थना करावी. ही अशा प्रकारचे म्हणजे हे खरा धर्म आहे, हे अध्यात्म नव्हे, पण तरीसुद्धा निदान ही अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारची ओढ ही आपल्या समाजामध्ये निश्चित आहे. पण आपल्या समाजामध्ये त्याचबरोबर मगाशी मी जो उल्लेख केला की इंटलेक्च्युअल एलिट्स ज्यांना म्हणतात की बुद्धिमंतांचा श्रेष्ठी वर्ग असं त्याला म्हटलं जातं. बुद्धिमंतांचा श्रेष्ठी वर्ग जो आहे, अशा वर्गातली कित्येक माणसं जी आहेत ती म्हणतात की आज जगामध्ये माणसासमोर ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्या सोडवायला अध्यात्म काय उपयोगाचं आहे. आज ज्या काही समस्या, दहशतवाद आहे, युद्ध आहे, गरिबी आहे, भूक, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, उल्लेख आपण नंतर करूया. परंतु अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत, जी काही आपल्यापुढे चॅलेंजेस आहेत, जी काही आपल्यापुढे आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलायला ह्या अध्यात्म काय उपयोगी पडणार आहे. तर आणि उलट काहींचं म्हणणं असं आहे की आपण जितकं अध्यात्म आणि धर्म विसरू तितकं आपण प्रगती करू, अशा प्रकारचं मत आहे. अध्यात्म आणि धर्म असं कित्येक वेळेला पहा, वर्तमानपत्रामध्ये किंवा मॅगझिन्समध्ये अशा प्रकारचे लेख असतात किंवा अशा प्रकारची पुस्तकं लहान लहान लिहिली जातात की संतांना विसरा, अध्यात्म विसरा, म्हणजे अशा प्रकारचं की अध्यात्म नको असं आपल्याला म्हणणारे आपल्या समाजामध्ये बरेच लोक आहेत. आता मग म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की अध्यात्मविषयक असं नकारात्मक मत का निर्माण झालं आहे की जे अध्यात्म आणि भौतिक प्रगती आपल्या समाजामध्ये एकसाथ झाली असा आपला समाज असताना आज अध्यात्मविषयक असं नकारात्मक मत, निगेटिव्ह ॲटिट्यूड का निर्माण झालं आहे. आणि त्या बाबतीमध्ये काही गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे की असं का झालं असावं. तर एक म्हणजे आपल्या समाजावरती, आपल्या भारतीयांवरती
हे पाश्चात्य माणसं, त्यांचं राज्य आपल्याकडून गेलं, पण तरीसुद्धा पाश्चात्यांची जी विचारसरणी होती की ज्याच्यामध्ये बुद्धिनिष्ठता, जडवादी विचार, उपयुक्ततावादी विचार, युटिलिटेरियन ॲटिट्यूड वगैरे, रॅशनॅलिझम, नंतर मटिरियलिस्टिक ॲटिट्यूड, हे जे सगळं आहे ह्याचा प्रभाव आजही आपल्या समाजावरती खूप आहे. म्हणजे ते जरी आज आपल्या समाजामध्ये त्यांचं राज्य नसलं तरीसुद्धा त्यांची विचारसरणी आपल्या समाजामध्ये रेंगाळलेली आहे. आणि अर्थात ती विचारसरणी सर्वच दृष्टीने वाईट आहे असं नव्हे, त्याच्यामध्येही काही चांगला भाग आहे आणि तो आपण त्याचं मी थोडाफार उल्लेख आधी केलेला आहे. परंतु अध्यात्माकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचं हे एक कारण आहे की बुद्धिनिष्ठतेने विचार केला की मग अध्यात्म नको, धर्म नको असं वाटणं हे साहजिक असतं. दुसरं हे कारण म्हणजे की आपल्या समाजामध्ये एका विशिष्ट प्रकारचं अध्यात्म ज्याच्यामध्ये संन्यासवादी विचार प्रकर्षाने मांडले गेले. आता तुम्हाला माहिती आहे, मी त्याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे की ते कसे आले आपल्या समाजामध्ये. तर असे हे संन्यासवादी विचार ज्या आध्यात्मिक शिकवणुकीमध्ये मांडले गेले, त्या संन्यासवादी विचारांनी आपल्या समाजाचं खूप नुकसान झालं. ही वस्तुस्थिती आहे की माणसाने सगळ्या जगाकडे पाठ फिरवायची आणि संन्यास घ्यायचा. म्हणजे समस्या आहेतच समाजामध्ये, पण त्या समस्यांकडे आपण डोळे झाकून घ्यायचे, आपण पाठ फिरवायची आणि आपला आत्मविकास साधायचा. ही अशा प्रकारची वृत्ती जी संन्यासवादामध्ये निर्माण झाली, जगाकडे पाठ फिरवण्याची वृत्ती जी निर्माण झाली, त्या वृत्तीमुळे मग आपल्या समाजाचं खूप नुकसान झालं. हा इतिहास आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही खोटेपणा नाही, ह्याच्यामध्ये सत्यांश आहे की निश्चित आपल्या समाजाची खूप त्याच्यामध्ये नुकसान झालं. जर हे असं घडलं नसतं तर परकीयांच्या आक्रमणांना आपण योग्य प्रकारे तोंड दिलं असतं. तशा प्रकारची क्षमता आपल्या समाजामध्ये होती, सर्व प्रकारची राजकीय सर्व प्रकारची क्षमता होती, पण आपली ती क्षमता दुबळी झाली. ह्याचं कारण म्हणजे आपली ती माणसं जी क्षात्र वृत्ती, खूप ठिकाणी श्री अरविंदांनी हा शब्द वापरलेला आहे, क्षात्र वृत्ती म्हणतात. ते असं म्हणतात की आपल्या समाजातली क्षात्र वृत्ती पुन्हा यायला पाहिजे. क्षात्र वृत्ती नष्ट झाली म्हणजे क्षत्रिय वृत्ती नष्ट झाली आणि ती क्षत्रिय, ते असं म्हणतात की वैचारिक उन्नतीला हाताचं बळ सुद्धा आवश्यक असतं, आपल्या शरीराचं बळ सुद्धा आवश्यक असतं. नुसतं वैचारिक क्रांती किंवा वैचारिक उत्क्रांती होऊ शकत नाही, असं खूप ठिकाणी त्यांनी असा विचार मांडलेला आहे. तर त्यामुळे आपल्या देशाचं त्यामुळे नुकसान झालं. हा सत्यांश आपल्याला माहिती आहे त्यातला, ह्या विचारसरणीतला. आणि त्यामुळे अध्यात्म नको असं म्हणणारे, म्हणजे अध्यात्म आपल्याला दुबळं करतं असं जे म्हणतात, त्यांच्या मागे काहीतरी कारण आहे, हे आपण निश्चित लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या विचारवंतांना अध्यात्माचं महत्त्व पटलेलं होतं किंवा पटलेलं आहे, ज्या विचारवंतांना अध्यात्माचं महत्त्व पटलेलं होतं पूर्वीसुद्धा आणि आतासुद्धा पटलेलं आहे, अशा विचारवंतांनी लोकांना अध्यात्माची क्षमता काय असते हे खरं म्हणजे समजावून सांगायला पाहिजे. म्हणजे त्या लोकांचं ही जबाबदारी आहे की त्या लोकांनी अध्यात्माची क्षमता काय आहे, त्याच्यामुळे काय घडू शकतं आणि भौतिक विकास नेहमी रोखला जातो असं नाही, हे त्यांनी समजावून सांगायला पाहिजे. आणि भौतिक विकास नेहमी रोखला जाऊ शकत नाही, ह्याचं कारण असं की अध्यात्म म्हणजे फक्त संन्यासवादी विचार असं मुळीच त्याचं स्वरूप नाही आहे. काही अध्यात्मातल्या वृत्ती ह्या त्याज्य आहेत आणि काही आध्यात्मिक वृत्तींचं संवर्धन होणं
त्याचं आणखीन सामर्थ्य वाढणं हे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. पण ह्या दोनमध्ये जो भेद आहे तो भेद लोकांपुढे, बुद्धिमान माणसांपुढे सुद्धा हा भेद स्पष्ट करून सांगणं आवश्यक होतं. ज्यांना त्याचं महत्त्व पटलं त्यांनी तो सांगायला पाहिजे. परंतु ते काम फारसं आपल्या समाजामध्ये घडलेलं नाही आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे नकारात्मक विचार आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. ह्या बाबतीमध्ये आता अध्यात्म आवश्यक आहे ह्या बाबतीमध्ये श्री अरविंदांनी त्यांच्या आयुष्यातला अगदी शेवटचा पब्लिक स्पीच, जाहीर त्यांचं व्याख्यान, त्यानंतर त्यांनी थांबवलं. अशी व्याख्यानं देणं हे त्यांनी नंतर थांबवलं होतं. तर तो अगदी शेवटचं जे त्यांचं भाषण झालं, पब्लिक स्पीच झाला, तो आंध्र युनिव्हर्सिटीमध्ये झाला. आणि त्या आंध्र युनिव्हर्सिटीमध्ये जो काही आपल्या सगळ्या देशबांधवांना एक इतका सुंदर आदेश दिला त्यांच्या त्या पब्लिक स्पीचमध्ये, सगळ्यांना, म्हणजे जरी तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते भाषण झालेलं होतं तरी दिलेला आदेश हा आपल्या सर्वांसाठी होता. आणि त्यांनी त्या आदेशामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपल्या संस्कृतीमधला हा जो प्राचीन काळापासून चालत आलेला आध्यात्मिक वारसा म्हटलंय त्यांनी, आपलं हेरिटेज, आपला जो हा वारसा आहे तो वारसा आपण टाकणं, तो सोडून देणं ही फार मोठी चूक घडेल असं त्यांनी म्हटलंय. की त्या भाषणामध्ये म्हटलं होतं की हा प्राचीन काळापासून चालत आलेला वारसा आहे आणि हा आपण सोडून देणं, टाकून देणं ही आपल्या बाजूनी फार मोठी चूक घडेल. आणि ते पुढे असं म्हणतात की विशेषतः अलीकडच्या काळात, म्हणजे त्यांच्या काळात, म्हणजे ही आता 100 वर्षापूर्वीची जवळजवळ गोष्ट आहे, पण त्या काळात ते असं म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये ह्या पाश्चात्य समाजाचे डोळे आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे लागलेले आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. आज तर ह्याचं प्रमाण कितीतरी मोठं झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कुठल्याही अशा आध्यात्मिक क्षेत्राकडे गेलो, आपण पॉंडिचेरीला गेलो तर आपल्याला अगदी सहज दिसतं की किती फॉरेनर्स तिथे असतात. तर त्यांचे डोळे आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे लागले आहेत, आपल्या अध्यात्माकडे लागले आहेत. अशा वेळेला आपण भारतीयांनी आपल्या अध्यात्माकडे पाठ फिरवणं ह्याच्या इतकी वाईट चूक नाही. किती सुंदर आदेश त्यांनी दिलेला आहे त्या 100 वर्षापूर्वी की हा आपला वारसा आहे, हा आपण टिकवला पाहिजे. अत्यंत उच्चतम असा वारसा आहे आणि बाकीची लोक तो वारसा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण मात्र तो सोडून देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपले डोळे सगळे पाश्चात्य समाजाकडे लागलेत. ही फार मोठी चूक होईल असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आता काहींचं म्हणणं असं आहे, म्हणजे आता अरविंदांचं मत मी सांगितलं, परंतु काहींचं म्हणणं असं आहे की हे अध्यात्म जे आहे ते कदाचित पूर्वीच्या काळी, त्या प्राचीन काळामध्ये आपल्या प्रगतीला सहाय्यक झालं असेल असं काही लोक म्हणतात आज, की अध्यात्म हे फार पूर्वीच्या काळी प्रगतीला सहाय्यभूत झालं असेल, त्याची मदत झाली असेल. अध्यात्माच्या आधारावरती लोकांची प्रगती सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या समाजाची झाली असू शकेल पूर्वी, परंतु आज मात्र तशी परिस्थिती नाही आहे असं काहींचं म्हणणं आहे की आज आपण अध्यात्म सोडलं पाहिजे. आज अशा प्रकारची प्रगती अध्यात्माच्या आधारावरती होणं शक्य नाही. आता वैदिक काळामध्ये जो काही एक म्हणजे आज आपण फक्त भौतिक जीवनाचा, ऐहिक जीवनाचा, वैज्ञानिक जीवनाचाच विचार करावा. अध्यात्म, धर्म आणि ह्या अशा गोष्टी आता सोडल्या पाहिजेत. ते काही आपल्या प्रगतीला सहाय्यभूत होणार नाहीत असं कित्येक लोक म्हणतात. परंतु ह्या बाबतीमध्ये श्री अरविंदांचं मत असं आहे की प्राचीन काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वैज्ञानिक प्रगती, सर्व क्षेत्रांमधली प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती हे दोन्ही जर एका वेळेला होऊ शकत होतं तर मग आज सुद्धा ते
होणार नाही असं आपण कसं सांगावं, की आज आपण अध्यात्म टाकलं तरच आपली प्रगती होईल असं का म्हणावं. उलट आपण आध्यात्मिक जीवन आणि ऐहिक जीवन ह्याच्यामध्ये, म्हणजे ऐहिक जीवनातला आनंद तुम्ही घालवा असं कुठेही अरविंदांच्या अध्यात्मामध्ये नाही आहे. तुम्ही ह्या जीवनातला जो आनंद आवश्यक असतो तो घ्या, हे जीवन तुम्ही जगा. आणि प्राचीन काळापासून आपली परंपरा तशी आहे, तर त्यामुळे ते सगळं सोडायचं आणि प्रपंचाकडे आणि जगाकडे पाठ फिरवायची अशा प्रकारचं अध्यात्म त्या श्री अरविंदांना अपेक्षितच नाही. तर त्यामुळे जो प्राचीन काळामध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये एक जो बॅलन्स होता, जो एक समतोल साधला गेला होता, ऐहिक जीवनातलं सगळी आपली प्रगती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनातली प्रगती, हे दोन्ही आपण साधू शकलो होतो. तर हे कार्य आपल्याला आजसुद्धा करता येऊ शकेल. आणि म्हणजे आजसुद्धा आपण अध्यात्माच्या आधारे आपल्या संस्कृतीला महान करू शकू अशा प्रकारचा विश्वास श्री अरविंदांचा आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला असा विचार करावा लागतो की हे इतकं अध्यात्माविषयीचे, मगाशी पण मी थोडा उल्लेख केला पण आता जरा स्पष्टपणे करते, की ह्या अध्यात्माविषयीचे, परमार्थ, अध्यात्म, धर्म या सगळ्याविषयीचे इतके निगेटिव्ह विचार हे जे निर्माण झालेले आहेत, त्याला एक अत्यंत महत्त्वाचं कारण, जे मगाशी मी फार थोडक्यात सांगितलं, की संन्यासवाद अशा प्रकारचं जे अध्यात्म होतं त्याच्यामुळे ते झालं. आणि आपल्याला मी जे काही संबंध प्राचीन काळापासून आत्तापर्यंतच्या जीवनाचं जे काही विवेचन आत्तापर्यंत केलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या समाजामध्ये पूर्वी ह्या दोनमध्ये बॅलन्स होता, दोनमध्ये समतोल साधला गेला होता. पहिल्यांदा ह्या आर्य संस्कृतीमध्ये हा समतोल ढळला तो गौतम बुद्धाच्या शिकवणुकीनंतर. हा उल्लेख मी केला होता. गौतम बुद्धाच्या शिकवणुकीनंतर हा जो म्हणजे हे सगळं जगत, हे सगळं जीवन, ह्या जगातलं हे शून्य आहे. शून्य म्हटलंय त्यांनी, शून्यवादी त्याचं सगळं विचार जगताबद्दलचे, ह्याच्याकडे तुम्ही हे जीवन, प्रापंचिक जीवन हे दुःखमयच आहे, तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही मिळणारच नाही, ह्यातून बाहेर पडा, भिक्षू व्हा. भिक्षू या म्हणजे स्थानाला जे काही महत्त्व गौतम बुद्धाने दिलं त्याच्या शिकवणींनी आणि त्याच्यानंतरच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार होत असतानाही ह्या शिकवणुकीचा जो काही प्रभाव आपल्या समाजावर झाला, त्यामुळे हे संन्यासवादी म्हणजे प्रपंचाकडे पाठ फिरवायची आणि बाहेर पडायचं आणि भिक्षू व्हायचं अशा प्रकारचे विचार प्रथम ह्या बौद्धाच्या काळामध्ये, बौद्ध काळामध्ये निर्माण झाले. पण तरीसुद्धा म्हणजे ज्याला सेल्फ निगेशन म्हणतात, सेल्फ निगेशन, स्वतःकडे दुर्लक्ष करायचं, आपल्या जीवनाकडे दुर्लक्ष करायचं आणि बाहेर पडायचं, त्या सर्वातून पळ काढायचा, अशा प्रकारची वृत्ती ही त्या काळामध्ये, आणि बौद्ध काळ, गौतम बुद्धाचा काळ हा पुन्हा इसवी सन पूर्व काळ आहे. तर त्यामुळे तेव्हापासून ही वृत्ती नाहीतर तोपर्यंत वैदिक संस्कृती, आर्य संस्कृती अशा प्रकारची नव्हती. त्या काळामध्ये पहिल्यांदा ही सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की काही शतकांनंतर शंकराचार्यांचा मायावाद आला. आणि शंकराचार्यांच्या मायावादाने गौतम बुद्धांनी संसाराचा त्याग करा असं म्हटलं, त्याच्याही पेक्षा प्रकर्षाने त्यांनी सांगितलं की संसाराचा त्याग करा. ह्या जगाकडे तुम्ही पाठ फिरवा, हे जग म्हणजे सगळं माया आहे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, या मिथ्या जगाकडे तुम्ही पाठ फिरवाल आणि तुम्ही संन्यास मार्गाला लागाल तरच तुम्ही आत्मजय म्हणजे आत्मज्ञान मिळवाल आणि मगच तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्हाला करता येईल. प्रपंचामध्ये राहून ती कधीच करता येणार नाही. म्हणजे त्यांच्याही पेक्षा अधिक प्रकर्षाने हे संन्यासवादी विचार शंकराचार्यांनी मांडले. आता गौतम बुद्ध आणि शंकराचार्य यांच्या मधला काळ खरं म्हणजे गीतेचा, भगवद्गीतेचा काळ आहे.
भगवद्गीतेचा काळ आपण काळ पाहिलेले आहेत. महाभारताचा काळ हा वैदिक काळानंतरचा काळ आहे. तर ह्या शंकराचार्यांचा काळ आणि गौतम बुद्धाचा काळ ह्याच्या मधला काळ जो आहे तो खरं म्हणजे भगवद्गीतेचा काळ. आणि भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान जर आपण पाहिलं तर भगवद्गीता ही अशा प्रकारे जे जीवनाबद्दल, जीवनातल्या कर्माबद्दल अजिबात नकारात्मक विचार मांडत नाही. उलट अर्जुनाला कर्माला प्रवृत्त करणारी अशी गीता आहे. म्हणजे तू कर्म कर, तुझं जे नियोजित, ईश्वर नियोजित आणि उचित कर्म आहे, तुझ्या भूमिकेनुसार जे काही तुला आता प्राप्त झालेलं आहे ते कर्तव्य तू केलंच पाहिजे, अशी कर्माची शिकवण ज्या गीतेमध्ये दिलेली आहे. कुठेही संन्यास घ्यावा माणसानी असं सांगितलेलं नाही. उलट आपण संबंध महाभारत वाचलं तर आपल्याला असं लक्षात येतं की कित्येक अशी महाभारतामध्ये असे काही प्रसंग आहेत की ज्या ठिकाणी जसा अर्जुनाला उपदेश केलेला आहे गीतेमध्ये, त्याचप्रमाणे युधिष्ठिराला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केलेला आहे महाभारतामध्ये. आणि त्यालाही म्हटलेलं आहे की अरे धर्म म्हणजे काय तुला कळलं आहे का, धर्म म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, इतक्या सुंदर प्रकारे भगवंतानी त्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाने महाभारतामध्ये युधिष्ठिरालाही सांगितलं, रणभूमीवरती सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला ते नरोवा कुंजरोवा हे जे प्रसंग तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेला युधिष्ठिराला त्या काय कर हे सांगताना त्यांनी अशा प्रकारे शिकवण दिली. म्हणजे भगवद्गीता किंवा महाभारत या अशा प्रकारचं नाहीच आहे की ज्याच्यामध्ये अशी संन्यासवादी शिकवण आहे. परंतु म्हणजे गीतेमध्ये तर अजिबात कुठेही असा संन्यासवादाचा उल्लेख नाही. उलट कर्माला प्रवृत्त करणारी अशी भगवद्गीता आहे. परंतु परिस्थिती अशी झालेली होती की त्या बौद्ध काळापासून आपल्या समाजामध्ये एक संन्यास ही एक चांगली काहीतरी वृत्ती, संन्यासी वृत्ती, एक आदर्श वृत्ती अशा प्रकारचे विचार निर्माण झाले होते. त्याच्यामध्ये शंकराचार्यांच्या विचारांची भर पडली होती. आणि एवढंच नव्हे तर गीतेवरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. गीतेवरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. आणि समाजामध्ये त्या काळात परिस्थिती अशी झाली की गीता मुळात काय आहे, गीता ही संहिता आहे, ती मुळामध्ये काय आहे, ती काय सांगते, ह्याच्याकडे लक्ष न देता त्या गीतेवरती शंकराचार्यांनी केलेलं भाष्य हे जास्त प्रभावी झालेलं होतं. म्हणजे त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगते तुम्हाला की गीतेमध्ये असा एक श्लोक आहे की ज्या ठिकाणी कूर्म म्हणजे कासव त्याचं उदाहरण आहे की माणसानी आपले अवयव म्हणजे आपली इंद्रिय आवरून घ्यावीत. जसं कूर्म, जसं कासव आपले अवयव आतमध्ये ओढतं, धोका आला की ते अवयव आतमध्ये ओढतं, तसं माणसाला सुद्धा हे जमलं पाहिजे की आपली इंद्रिय जी आपल्याला बाह्य जगाकडे प्रवृत्त करतात ती इंद्रिय आपण आतमध्ये ओढली पाहिजे. तर हे जे गीतेचं शिकवण आहे त्याचा अर्थ शंकराचार्यांनी असा लावला की ते आपले अवयव म्हणजे आपली इंद्रिय सतत आवरूनच धरायची. आता कुर्माचं उदाहरण हे काही सतत अवयव आवरून धरणारं असं कुर्म असतं का? जोपर्यंत धोका आहे तोपर्यंत ते आवरलेले असतात. ज्या वेळेला धोका नाही त्यावेळेला कुर्म चालतंच की. म्हणजे ह्याचा अर्थ सातत्याने तेच केलं पाहिजे, आपली इंद्रिय आवरून धरली पाहिजे तसं नाही. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा ते आवरलं पाहिजे. म्हणजेच समाजामध्ये जगत असताना ज्या वेळेला आपली इंद्रिय कुठेतरी वाहवत जातील, आपण काहीतरी चुकीच्या मार्गाला जाऊ असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला त्या इंद्रियांचं आकर्षण आपल्याला आवरता आलं पाहिजे. पण एरवी सर्व जगामध्ये आपल्या प्रपंचामध्ये जसं आपण वागायचं तसं वागायचं आहे. आणि म्हणून ह्याचं शंकराचार्यांनी असं अर्थ घेतला. ज्ञानेश्वरी जर तुम्ही पाहिली तर ज्ञानेश्वरांनी मात्र फार वेगळा अर्थ, त्याच कुर्माच्या उदाहरणाचा, त्याच श्लोकाचा फार वेगळा अर्थ सांगितलेला आहे. आणि ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की कुर्म कसं असतं, उवाईला आवेव पसरी
असं म्हणतो, असं ज्ञानेश्वर म्हणतात. उवाईला ह्याचा अर्थ हवं तेव्हा. उवाईला हा त्या भाषेतला शब्द आहे. उवाईला म्हणजे हवं तेव्हा ते इंद्रिय पसरतं आणि जेव्हा जरूर आहे त्यावेळेला ते इंद्रिय आवरतं. तसं आपण असलं पाहिजे असं ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले. म्हणजे पहा, एकच ते उदाहरण, पण ज्ञानेश्वरांनी त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे सांगितला आहे आणि शंकराचार्यांनी त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे सांगितला आहे. आता हे जे इंद्रियांची आकर्षणं सगळी आहेत त्याच्यापासून आपण परावृत्तच व्हायचं आणि म्हणून ती सगळी इंद्रिय आवरूनच धरायची, म्हणजे मग संन्यास मार्गच झाला ना हा, की सगळ्या जीवनापासून आपण परावृत्त व्हायचं आणि अशा प्रकारे आपण जीवन जगायचं. अशी वृत्ती आपोआपच निर्माण होते. तर हे असं शंकराचार्यांचा प्रभाव, थोडं जास्ती घेते, शंकराचार्यांचा प्रभाव, त्यांनी गीतेवरती केलेलं भाष्य हे जास्ती प्रभावी समाजामध्ये त्या काळामध्ये झालेलं होतं आणि त्यामुळे गीतेचा खरा मूळ अर्थ लोकांनी लक्षात घेतला नाही. गीतेच्या प्रभावापेक्षा शंकराचार्यांच्या भाष्याचा प्रभाव त्या काळामध्ये जास्त झाला आणि तो प्रभाव केवळ त्या काळात नाही, पुढे बरीच शतकं आपल्या समाजामध्ये टिकला, की संन्यास मार्ग हा आवश्यक आहे. ही कल्पना बराच काळ आपल्या समाजामध्ये पुढे टिकली आणि त्यामुळे आपल्या समाजाचं खूप नुकसान झालं, की संन्यासवाद हे काही समाजामध्ये जगण्याचं योग्य असं हे नव्हे. म्हणजे श्री अरविंदांनी तर एके ठिकाणी ह्या पुस्तकात नव्हे, परंतु त्यांचं एसेज ऑन गीता म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एके ठिकाणी असं म्हटलं आहे, संन्यास वृत्ती म्हणजे कशी आहे, तर एखादी घट्ट पडलेली गाठ जर सोडवता येत नसेल तर दोरीच कापून टाकायची, तशी संन्यास वृत्ती असते. की प्रपंचातल्या समस्या आहेत ना, आपल्याला नाही ना त्याला तोंड देताय, प्रपंचातून बाहेर पडा, अशा प्रकारची वृत्ती ही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की संन्यास हे काही सोल्युशन नाही आहे आपल्या प्रॉब्लेम्सना, हे काही सोल्युशन नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक जीवन, आणि श्री अरविंदांनी असं म्हटलंय, आध्यात्मिक जीवन हे असं असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपला ते अध्यात्मावर आधारित का असायला पाहिजे, तर आपल्या जीवनाला पूर्णत्व त्याच्यामुळे प्राप्त होऊ शकतं. पूर्णत्व म्हणजे ऐहिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन या दोन्हीमधला सुसंवाद आपण त्यावेळेला, जेव्हा आपल्याला अध्यात्म म्हणजे काय हे नीट कळेल आणि त्या प्रकारचं जीवन आपण जगू, त्यावेळेला आपण ह्या दोन्हीमध्ये सुसंवाद, एक नॅचरल हार्मनी आपण राखू शकू. तो सुसंवाद घडेल, तो चांगल्या प्रकारचा समन्वय या दोन प्रवृत्तींमध्ये घडेल. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. तर म्हणजे प्रापंचिक जीवनाचा त्याग करणं किंवा निराशा आली म्हणून जीवनातून पळ काढणं वगैरे हे काही योग्य मार्ग नाहीत आणि त्यामुळे आपली प्रगती रोखली गेली, ही सत्य परिस्थिती आहे. आणि अशा प्रकारचं हे असं नैराश्यवादी, हे असं संन्यासवादी अध्यात्म हे आपल्याला आज मुळीच चालणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपण अरविंदांच्या अध्यात्माकडे येतो आहे. त्यांनी अध्यात्म म्हणजे काय आणि ते कसं असलं पाहिजे ह्यावरती जे काही विचार, फार सुंदर विचार मांडलेत, तिथे आपण जातो आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की अशा प्रकारचं, अशा स्वरूपाचं ज्याच्यामध्ये जीवनाकडे निगेटिव्हली पाहिलं जातं, नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं, अशा प्रकारचं अध्यात्म आपल्याला आज अजिबात चालणार नाही. असं अध्यात्म असलं पाहिजे की जे आपलं जीवन, मानवाचं जीवन हे कर्तृत्वाने भरून टाकेल, अशा प्रकारचं अध्यात्म असलं पाहिजे. कर्तृत्वाने, कृतिशीलतेने, उत्साहाने, इच्छापूर्णतेने आपलं जीवन ज्या वेळेला भरून जाईल त्यावेळेला ते अध्यात्म आपल्याला उपयोगी पडेल, प्रगतीच्या दृष्टीने उपयोगी पडेल असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात की हे जे म्हणजे हा जो श्री अरविंदांचा अध्यात्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, सकारात्मक, ज्याला पॉझिटिव्ह म्हणतात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह स्पिरिच्युॲलिटी,
पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी हे त्यांच्या अध्यात्माचं वैशिष्ट्य आहे की जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी जीवनाकडे पाहायला शिकवणारं असं श्री अरविंदांचं अध्यात्म आहे. आणि आपण त्याचं जर सगळं स्वरूप नीट समजावून घेतलं तर आपण असं म्हणू शकतो, आणि ते आपण आता समजावून घेणार आहोत थोडक्यामध्ये, परंतु ते जे स्वरूप आहे ते अशा प्रकारचं आहे की ते जर आपण योग्य प्रकारे अस्तित्वामध्ये आलं तर ते अध्यात्म, सकारात्मक अध्यात्म हे असं आहे. पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी ही अशी आहे की जी मानव प्राण्याचं, बघा मी शब्द काय म्हणते, मानव प्राणी आहे ना, एक प्राणीच आहे तो मानव प्राण्याचं दिव्य मानवामध्ये रूपांतर करू शकेल अशा प्रकारचं ते अध्यात्म आहे. मानव प्राण्याचं दिव्य मानवामध्ये रूपांतर करू शकेल अशा प्रकारचं ते अध्यात्म आहे. आपल्या जीवनाला पूर्णत्व, दिव्यत्व प्राप्त होऊ शकेल सर्व दृष्टीने, म्हणजे ऐहिकदृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा. त्यालाच पूर्णत्व म्हणतात. नाही तर फक्त ऐहिक विचार केला तरी ते अपूर्णत्व आहे, फक्त आध्यात्मिक विचार केला तरी ते अपूर्णत्व आहे. आपल्या जीवनाला सर्व बाजूनी पूर्णत्व, दिव्यत्व प्राप्त करून देणारं अशा प्रकारचं अध्यात्म श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा जो अध्यात्माचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे तो जर आपण नीट लक्षात घेतला, नीट समजावून घेतला तर आपण निश्चितपणे एवढं तर म्हणू शकू की अध्यात्म हा आपल्या प्रगतीतला अडथळा निश्चितपणे होत नाही. त्यांचं अध्यात्म आपण जर नीट समजावून घेतलं तर आपण हे निश्चितपणे म्हणू शकू की अध्यात्म हा आपल्या कुठल्याही प्रकारच्या प्रगतीतला, भौतिक प्रगतीतला सुद्धा अडथळा होऊ शकत नाही. उलट अध्यात्म हे ह्याला सहाय्यभूत होऊ शकतं. आणि म्हणून अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्माची क्षमता काय आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे श्री अरविंदांनी ते सांगितलं आहे ते आपण समजावून घेऊया की अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्माची क्षमता काय आहे. कारण अध्यात्म याविषयी इतक्या चुकीच्या कल्पना मनामध्ये असतात की अध्यात्म म्हणजेच धार्मिक जीवन, अध्यात्म म्हणजेच नीतिपूर्ण जीवन, अशा प्रकारच्या चुकीच्या कल्पना मनामध्ये असतात. आणि म्हणून असं आपण म्हणू शकतो की सगळे धार्मिक सोपस्कार अगदी पूर्ण यथासांगपणे पार पाडणारा माणूस हा आध्यात्मिक जीवन जगतो असं आपण खात्रीने म्हणू शकत नाही. कदाचित तो आध्यात्मिकही असेल, पण प्रत्येक धार्मिक सोपस्कार सगळे जे काय असतात, विधी, हे करणं ते करणं, व्रत, वैकल्य, पूजा अर्चा, सगळं यथासांग पार पडणारा जो माणूस असतो तो आध्यात्मिक असतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर असंही आपण म्हणू शकतो की अत्यंत नीतिपूर्ण, अगदी त्यागपूर्ण असं जीवन जगणारा माणूससुद्धा आध्यात्मिक असतो असं आपण म्हणू शकत नाही. हे दोन्ही आपण लक्षात घ्यायचं आहे की धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे, अध्यात्मावर आधारित धर्म आपल्या समाजामध्ये आहे, पण धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे आणि नीती म्हणजेही अध्यात्म नव्हे. अर्थात हा अध्यात्मावर आधारित जो धर्म आहे तो धर्म आणि उत्तम प्रकारची नीती ह्या अध्यात्माच्या शिखराकडे जाण्यासाठी आवश्यक अशा पायऱ्या आहेत. आपण हे पाहिलं आहे आधी की ते आवश्यक आहे. आपल्याला त्या शिखरापर्यंत जायचं आहे, त्या शिखरापर्यंत पोचायला या आवश्यक अशा पायऱ्या आहेत, आवश्यक असे खालचे आधार आहेत की ते आधार घेत घेत आपण नीतिपूर्ण चांगलं जीवन जगलो, आपण सात्विक वृत्ती आपल्यामध्ये असेल तर हळूहळू आपली प्रगती आध्यात्मिक दृष्टीने होऊ शकते. पण म्हणजे ते आवश्यक आहे, परंतु नीतिपूर्ण जीवन, त्यागपूर्ण जीवन किंवा धर्ममय जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन नाही. हे आधी पहिल्यांदा, म्हणजे अध्यात्म म्हणजे काय नाही हे आपण आधी पहिल्यांदा मनामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता अध्यात्म म्हणजे काय हे आपण पाहूया. आणि अध्यात्म म्हणजे काय हे पाहताना मी त्याचा थोडा उल्लेख आधी केलेला आहे की अध्यात्म म्हणजे काय, अरविंदांनीच कशा प्रकारे ते सांगितले ह्याचाही मी उल्लेख केला आहे, पण आता आणखी जास्त सखोल
रीतीने आपण त्याचा विचार करू आणि ते मांडताना आपण असं म्हणू शकतो की अध्यात्म याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या अंतस्थ आपल्या अंतःकरणामध्ये एक आत्मा आहे की जो त्या परमात्म्याचा अंश आहे. ह्या तर कल्पना आत्तापर्यंत स्पष्ट झालेल्या आहेत. तर आपल्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे जो त्या परमात्म्याचा अंश आहे आणि त्या आत्म्याची आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याची जाणीव आधी पहिल्यांदा आपल्याला असली पाहिजे. कारण तिथेच पहिल्यांदा माणसं अडतात की कुठला आत्मा, काय दिसतो का आपल्याला आत्मा, कुठून तुम्ही असे विचार सांगता. इथेच पहिल्यांदा माणसं अध्यात्मापासून दुरावतात. तर तसं नाही आहे. अध्यात्म जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यातली मूलभूत कल्पना आहे ती आत्माविषयक आणि परमात्मा विषयक आहे. की आपल्या प्रत्येकामध्ये आत्मा आहे की जो त्या परमात्म्याचा अंश आहे आणि तो जो आत्मा आहे त्या आत्मविषयक जाणीव आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या आत्म्याचा विकास आपल्या आयुष्यामध्ये आपण करायचा आहे हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे की त्या आत्म्याचा विकास करण्यासाठी हा मानवी जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपणच उद्धरेत आत्मनात्मानम, आपणच आपला विकास करायचा आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशा प्रकारची ती जाणीव असायला पाहिजे. आणि ह्याचं त्या आत्म्याचं इतकं सुंदर वर्णन श्री अरविंदांनी सावित्री ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि ते असं आहे की आपल्या अंतस्थ असणाऱ्या म्हणजे सावित्रीमधलं जे वर्णन आहे ते अशा प्रकारचं आहे की आपल्या अंतस्थ, प्रत्येक माणसाच्या अंतस्थ अशी एक अविनाशी, म्हणजे आपलं मर्त्य शरीर आहे, आपलं विनाशी शरीर आहे, पण आपल्या विनाशी शरीरामध्ये अविनाशी अशी एक तेजपूर्ण ज्योत आहे असं ते म्हणतात. त्यांच्या सावित्रीमध्ये उल्लेख असा आहे फ्लेम ऑफ गॉड. मी त्याचं भाषांतर करते. द फ्लेम ऑफ गॉड असं शब्द आहेत सावित्रीमध्ये. आपल्या अंतस्थ द फ्लेम ऑफ गॉड आहे आणि ती आपलं शरीर तर मर्त्य आहे, आपलं शरीर विनाशी आहे, पण त्या विनाशी शरीरामध्ये अशी एक तेजपूर्ण अशी ज्योत आहे, एक ईश्वरी तेज आहे, एक ईश्वरी ज्योत आपल्यामध्ये आहे. ही जाणीव प्रथम निर्माण व्हायला पाहिजे. ही जाणीव प्रथम निर्माण व्हायला पाहिजे की आपल्यामध्ये अशा प्रकारचं ईश्वरी अंश आहे, ज्याला त्यांनी द फ्लेम ऑफ गॉड असं म्हटलं आहे, ती आपल्यामध्ये आहे. आणि मग हे जे आपल्यामध्ये म्हणजे आत्म्याचं वर्णन त्यांनी अशा शब्दात केलं आहे. आणि हा जो आत्मा आहे तो ईश्वराचा अंश असल्यामुळे त्या ईश्वराशी तादात्म्य, त्या आत्मा हा ईश्वराशी तादात्म्य पावणं ह्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे. आत्मा आणि परमात्मा ह्यांची भेट होणं, जीवाशिवाची भेट होणं ह्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. असं प्रत्येक भूतमात्रामध्ये हे अशा प्रकारची ही ज्योत, ईश्वरी ज्योत असते. आणि ती ज्योत ज्या वेळेला तेजस्वी आहे आणि ज्या वेळेला ते ईश्वराशी आपलं तादात्म्य आपण पावतो, आत्मा आणि परमात्मा यांचं जेव्हा तादात्म्य होतं त्यावेळेला काय होतं तर केवळ आपण त्या ईश्वराशी एकरूप होतो असं नव्हे. एकरूप ह्याचाही अर्थ मी स्पष्ट केलेला आहे आधी, त्यामुळे मी पुन्हा आता सांगत नाही. एकरूप ह्याचा अर्थ की त्याच्यासारखे आपण होतो, त्याचं शुद्ध स्वरूप आपल्यामध्ये आहे, ते त्या शुद्ध स्वरूपानुसार आपण वागायला लागतो. ते ईश्वराशी एकरूप होणं असतं. तर अशा प्रकारे आपण त्या ईश्वराशी एकरूप होतो आणि केवळ ईश्वराशीच नव्हे तर आपण विश्वाशी एकरूप होतो.
ईश्वर, कारण ईश्वराचंच मुळे ते वसतिस्थान आहे सगळं जग. ईशावास्य इदम सर्वम असं म्हटलेलं आहे ना. तर हे सगळं मुळे ईश्वराचंच वसतिस्थान आहे. आणि ईश्वर या संपूर्ण जगताकडे त्याच दृष्टीने आपण स्वतःच आहोत, वेगवेगळ्या रूपामध्ये याच दृष्टीने ईश्वरही पाहतोय. तर आपण त्या सगळ्या विश्वाशी एकरूप होतो. आणि मग असं झालं की आपल्यामधली जी आत्मकेंद्री वृत्ती असते, स्वयंकेंद्री आत्मकेंद्री जी वृत्ती असते, जे इगोइझम आपल्यामध्ये असतं, अहंभाव जो आपल्यामध्ये असतो, तो आपोआपच मग कमी होतो. आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण परिवर्तन होतं. अशा आध्यात्मिक विचारणामुळे किंवा आध्यात्मिक प्रयत्नामुळे आपलं पूर्ण परिवर्तन घडून येतं. त्याला अध्यात्म असं म्हणतात. की अध्यात्म म्हणजे आपल्या अंतस्थ असलेल्या आत्म्याची जाणीव, तो आत्मा आणि परमात्मा, जो परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे, त्या परमात्म्याशी आत्म्याचं तादात्म्य आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वाशी आपलं तादात्म्य ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला आध्यात्मिक जीवन आपण जगतो असं म्हणता येतं. त्याला अध्यात्म असं म्हणतात. तर अशा प्रकारचं अध्यात्म त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही आता अर्थात हे जे त्यांनी सावित्रीमध्ये विचार मांडलेत की ही ईश्वरी ज्योत आपल्यामध्ये असते, द फ्लेम ऑफ गॉड वगैरे, हा आत्मा ही कल्पना, हे सगळं आजकाल अनेकांना मान्यच नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजकाल अनेकांना कुठला आहे आत्मा, काय द फ्लेम ऑफ गॉड, किती निर्बुद्धतेच्या कल्पना आहेत वगैरे वगैरे, अशा प्रकारचे विचार मांडले जातात. तर आपण फक्त एवढंच म्हणू शकू की आता त्या अशा बाबतीमध्ये कुठलाही वाद घालणं किंवा त्याविषयी वेगवेगळी मतं सांगणं ते काही इथे प्रस्तुत तो विषय नाही. त्यामुळे मी तो विषय टाळते. थोडंसं जास्त घेते. तर तो विषय मी टाळते आणि आपल्याला अध्यात्म म्हणजे काय हे आपण आधी नीट जाणून घ्यायचं. आणि मग त्याप्रमाणे आपल्या जे अरविंदांनी जे काही सकारात्मक अध्यात्म सांगितले, पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी जी काही त्यांनी सांगितलेली आहे, ती पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी ही खरं म्हणजे आज जगाची आशा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ती पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी कशा प्रकारची आहे ते आपण आता पाहतो की त्यांनी आणखीन एके ठिकाणी म्हटलं की हा जो आत्मा आहे, तो आत्मा ह्या कालरूपी सागरातून म्हणजे तो आत्मा कालरूपी सागरातून वाहून नेणारं एक जहाज म्हणजे आपलं शरीर, त्या आत्म्याला वाहून नेणारं एक जहाज म्हणजे आपलं शरीर असं ते म्हणतात. आणि ते शरीर आपल्याला का प्राप्त झालं आहे, तर त्या आत्म्याला आपल्याला अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक शिखरापर्यंत पोचवायचं आहे. त्या ईश्वराशी त्याचं तादात्म्य व्हायला पाहिजे, तिथपर्यंत त्याला न्यायचं आहे. म्हणून हे जहाज आहे. आपली जी सगळी शरीर आहेत, जी हे शरीर सोडून दुसरं शरीर आत्मा धारण करतो, कशासाठी? केवळ बदल म्हणून नव्हे, तर शेवटी ते जहाज असतं. मानवी शरीर हे एक जहाज असतं की ज्या जहाजातून जात जात, हेही पुन्हा सावित्रीमधले हे उल्लेख आहेत. तर अशा प्रकारे आपण हे अध्यात्म म्हणजे आपल्याला परफेक्शनला नेणारं, हे अध्यात्म जे त्यांनी श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे, हे आपल्याला परफेक्शनला नेणारं, पूर्णत्वाला नेणारं अशा प्रकारचं अध्यात्म आहे. आणि त्या एका विशिष्ट श्रद्धेने आपण त्या अध्यात्माचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे जीवनातला कुठल्याही प्रकारचा आनंद दडपून न टाकता, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रगती साधण्यासाठी अध्यात्माचा आधार घेऊन आपण पुढे जाणं हे
अशा रीतीने आपण गेलो तर आपण पूर्णत्वाला जातो. जो पूर्ण योग, दीक्षितभाई यांनी त्याचा उल्लेख केला होता की पूर्ण योग ज्याला म्हणतात, संपूर्ण योग ज्याला म्हणतात, इंटिग्रल योग असं ज्याला म्हणतात, त्या इंटिग्रल योगाचं स्वरूपच असं आहे की त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व मुळी बदलून जातं. तर अशा प्रकारे व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण परिवर्तन करणारं अशा प्रकारचं अध्यात्म त्यांनी सांगितलेलं आहे. आता काही थोडा भाग गाळते आणि पुढे जाते. आज असं झालेलं आहे की एकतर आपले पाश्चिमात्य जगाकडे डोळे लागले आहेत सर्व बाबतीत, हा एक प्रकार, आणि दुसरं म्हणजे आपण सगळ्या जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आपल्याला अशी परिस्थिती दिसते की निरनिराळ्या प्रकारच्या सुधारणा मानवी जीवनामध्ये घडवण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रकारे प्रयत्न केले गेले. सामाजिक, राजकीय कायदे केले गेले, निरनिराळ्या प्रकारच्या राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्या, साम्यवाद आला, समाजवाद आला, लोकशाही आली, नंतर लोकशाही बरोबर भांडवलशाही आली. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सगळ्या प्रयत्न आपण केलेले आहेत, पण ह्या प्रयत्नांना आत्तापर्यंत कुठेही यश आलेलं नाही. मानवी जीवनामध्ये जी सुधारणा त्यांना अपेक्षित होती, आज काय झालेलं आहे, सुधारणा याचा अर्थ फक्त संपन्नता असा जर घेतला तर संपन्नता भरपूर वाढली आहे, पण संपन्नतेबरोबर आत्मकेंद्री वृत्ती वाढली आहे लोकांची, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही या पाश्चात्य समाजांमध्ये पहा, माणूस इतका स्वयंकेंद्री आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या पुन्हा समस्या निर्माण होतात. म्हणजे ह्या समस्या किंवा लोकांच्या जीवनामध्ये अधिक आनंद निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे आत्तापर्यंत जे प्रयत्न झाले त्या कुठल्याही प्रयत्नांनी असं फार मोठे काही बदल घडून आले नाही आहे. ती परिस्थिती अशीच आहे. श्री अरविंदांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत अनेक ऋषीमुनी होऊन गेले, अनेक धर्माचे प्रेषित होऊन गेले, अनेक धर्मप्रसारक होऊन गेले, असे अनेक लोक होऊन गेले, पण अर्थ लाईज अनचेंज्ड असं ते म्हणतात. अर्थ लाईज अनचेंज्ड असं सावित्रीमध्ये उल्लेख आहे. म्हणजे ह्याचा अर्थ या कुठल्याही प्रकारे परिस्थितीमध्ये फारसा काही बदल होत नाही, आणि म्हणून त्या बदल जर घडवून आणायचा असेल तर त्या दृष्टीने आपण ह्या श्री अरविंदांच्या अध्यात्माचा विचार करणं हे फार आज महत्त्वाचं आहे असं आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. आणि ते आता कसं, हे थोडंसं त्यांचे उत्क्रांती संबंधीचे जे काही विचार आहेत श्री अरविंदांचे, ते थोडे आपण लक्षात घेतले तर आत्तापर्यंत काय घडलं आणि ह्याच्या पुढे काय घडू शकेल आणि काय घडणार आहे ह्याबद्दलचे त्यांचे विचार आपल्याला कळतात. आणि म्हणून त्यांचे उत्क्रांतीबद्दलचे जे विचार आहेत ते आपण लक्षात घेऊया. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उत्क्रांती, जीवाची उत्क्रांती कशी झाली, तर पहिल्यांदा मॅटरमध्ये ती परमेश्वरी शक्ती पहिल्यांदा जड वस्तूमध्ये मॅटरमध्ये आली, आणि मॅटर ही निर्जीव, म्हणजे त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नव्हती. परंतु कालांतराने त्या मॅटरमधूनच लाईफ निर्माण झालं. त्या मॅटरमधून याचा अर्थ की जिथे कुठे पाण्याचा काही अंश होता किंवा काही इतर काही हे होतं त्याच्यातून पहिल्यांदा लाईफ, याचा अर्थ वनस्पती तरी पहिल्यांदा निर्माण झाल्या. वनस्पतीनंतर लहान लहान प्राणी निर्माण झाले. त्या प्राण्यांनंतर म्हणजे सजीव सृष्टी कशी वाढत गेली तर काही प्राणी निर्माण झाले. त्या प्राण्यांमध्ये आणखीन पुढे सुधारणा होत होत आणखी उच्च प्रकारचे प्राणी निर्माण झाले, आणि सर्वात शेवटी म्हणजे पहिल्यांदा मॅटर, त्यानंतर लाईफ, आणि त्या लाईफ नंतर शेवटी मानवाची निर्मिती, म्हणजे ज्या वेळेला माइंड निर्माण झालं. म्हणजे मॅटर, लाईफ आणि माइंड, उत्क्रांतीच्या स्टेप्स त्यांनी सांगितल्या आहेत, उत्क्रांतीच्या पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत की पहिल्यांदा जडप सगळं, त्यानंतर काही सजीव, आणि सजीवात नंतर मानव निर्माण झाला, त्याच्यामध्ये माइंड होतं. आणि त्या माइंड जे आहे
ते माइंड निर्माण झालेला माणूस ही उत्क्रांतीची शेवटची अवस्था नाही असं ते म्हणतात. हे फार महत्त्वाचं त्यांच्या विचारातलं एक फार महत्त्वाचा भाग आहे की माइंड असलेला माणूस निर्माण झाला, इथे उत्क्रांती थांबत नाही. जे आता एकूण आधुनिक समाजामध्ये असं म्हटलं जातं की आता काय आणखीन उत्क्रांती होणार, एवढं मोठं म्हणजे माइंड आहे, बुद्धी आहे, असा मानव निर्माण झाला आणि तो मानव आज अनेक प्रकारचे शोध लावतोय, सगळी संपन्नता वाढली आहे, आणखी काय वाढायचं आहे, म्हणजे तिथे उत्क्रांती थांबली असं अनेकांचं मत आज समाजामध्ये आहे. त्याच्या फार वेगळं मत श्री अरविंद मांडतात आणि ते असं म्हणतात की इथे उत्क्रांती थांबत नाही, ह्याच्या पलीकडे मानवाची उत्क्रांती होणार आहे आणि होते आहे. आणि ती म्हणजे हा माइंड असलेला माणूस हा पुढे त्याच्यामध्ये सुपर माइंड निर्माण होणार आहे, सुपर माइंड निर्माण होणार आहे, सुप्रामेंटल, ज्याला दीक्षित यांनी उल्लेख केला होता त्याचा, की सुपर माइंड असलेला माणूस किंवा सुप्रामेंटल एनर्जी असलेला माणूस असा निर्माण होणार आहे. सुपर म्हणजे अगदी सर्वात उच्च, ज्याला अतिमानस असं म्हणतात. आत्ता आहे ते मानस आहे, त्याच्या वरच्या स्टेजेस त्यांनी सांगितल्या का परवा, त्याच्याही पेक्षा सर्वात शेवटची उच्च स्थिती म्हणजे अतिमानसाची स्थिती, आणि त्या अतिमानसापर्यंत माणूस पोचणार आहे. अतिमानस हे आपल्या उत्क्रांतीचं फार उच्च असं काही स्वरूप असणार आहे. आणि असं हे जे अतिमानस जे आहे त्याच्यात आणि माइंडमध्ये फार मोठा फरक आहे. आणि तो फरक असा की माइंड हे इगो बाउंड असतं. लक्षात घ्या, माइंड हे इगो बाउंड असतं, म्हणजे माइंड हे स्वकेंद्रित असतं. मन बुद्धी हा ज्या माणसामध्ये मनबुद्धी आहे तो माणूस स्वयंकेंद्री आत्मकेंद्री खूप प्रमाणामध्ये असतो. थोडाफार काहीतरी सात्विक विचार असेल पण त्या पलीकडे नाही. इगो बाउंड माइंडचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वकेंद्रितता, आत्मकेंद्रितता. आणि अतिमानस जे आहे ते अतिमानस या माइंडपेक्षा ह्या बाबतीमध्ये फार वेगळं आहे. अतिमानसामध्ये इगो हा प्रकार नाही, इगो नाही म्हणजे स्वकेंद्रितता नाही. ज्या वेळेला अतिमानस निर्माण होईल त्यावेळेला ही माणसामधली स्वकेंद्रितता नाहीशी होईल. आणि मग ज्या वेळेला स्वकेंद्रितता नाहीशी होईल त्यावेळेला मग हे जे आज आपल्याला अनेक कायदे करून निरनिराळ्या राज्यव्यवस्था अस्तित्वात आणून घटना निर्माण करून वगैरे वगैरे जे काही करावं चेंजेस म्हणजे परिवर्तन करण्याचा आपण जो काही प्रयत्न करतो तो प्रयत्न करण्याची गरज नाही, आपोआपच परिवर्तन होईल. आपला अहम ज्या वेळेला बाहेर जाईल, आपला अहम ज्या वेळेला नष्ट होईल त्यावेळेला आपण सर्व विश्वाचा विचार करू. हा एक फार मोठा फरक, फार मोठं परिवर्तन आपल्यामध्ये होईल. आणि हे परिवर्तन का आवश्यक आहे तर जे लोक म्हणतात ना अध्यात्म काय अशा प्रकारच्या समस्या सोडवणार आहे का, की आज जगामध्ये जी चॅलेंजेस आहेत कुठली आहेत तर दहशतवाद आहे, वॉर्स आहेत, दारिद्र्य आहे, कित्येक देशांमध्ये प्रचंड दारिद्र्य आहे, नंतर भूकबळी लोक जातात, म्हणजे भूक भागली जात नाही, अन्न नाही म्हणून माणसं मरतात. नंतर मॅल न्यूट्रिशन म्हणजे काय म्हणायचं, कुपोषणामुळे अनेक लहान मुलांमध्ये विकृती निर्माण झालेल्या आहेत. ही जी सगळी जगातली परिस्थिती आहे, ही जी अशा प्रकारची परिस्थिती, लोक असं म्हणतात ही काय अध्यात्माने सुटणार आहे का. अध्यात्माने फार तर काय होईल, आपल्या मनातले क्रोध वगैरे जे काही विकार असतील ते फार तर नाहीसे होतील किंवा काही थोडी माणसं सत्प्रवृत्त होतील. सगळं जग तर काही बदलणार नाही अध्यात्मामुळे, परंतु श्री अरविंदांची आध्यात्मिकता अशा प्रकारची आहे की ज्यामध्ये सगळं जगामध्ये परिवर्तन, सगळ्या मानव वंशामध्ये परिवर्तन घडेल. कारण सुपर माइंड ही कल्पनाच अशी आहे की ज्या सुपर माइंडमध्ये
इगो नाही, त्याच्यामध्ये स्वयंकेंद्रितता नाही, सर्व विश्वाकडे समान दृष्टीने पाहण्याची वृत्ती त्या सुपर माइंडमध्ये असते. आणि ते सुपर माइंड ज्या वेळेला मानवामध्ये निर्माण होईल त्यावेळेला आपोआपच मग ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, आता ह्या ज्या कुपोषण आणि भूकबळी आणि दारिद्र्य आणि दहशतवाद आणि युद्ध आणि ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत याचा जर आपण नीट विचार केला, विशेषतः दारिद्र्य, भूकबळी वगैरे ह्या समस्यांचा विचार केला तर आपल्याला हा विचार तर निश्चित मनामध्ये येतो की अरे एवढ्या आपल्या जगातली इतकी बालकं अशा प्रकारे विकृत त्यांची अवस्था होते, शारीरिक अवस्था, मानसिक अवस्था अशा प्रकारची होते. आपल्या जगामध्ये काही त्यांना देण्यासाठी काही साधनं नाही, त्यांना देण्यासाठी काही अन्न नाही, त्यांना काही योग्य प्रकारे त्यांचं पोषण व्हावं यासाठी आपल्याकडे काही साधन सामुग्री नाही. अशी जगाची परिस्थिती आहे का? असं मुळीच नाही आहे. जगामध्ये भरपूर साधन सामुग्री आहे या सगळ्यांच्यासाठी, परंतु त्यांना आपल्यातलं काहीतरी काढून द्यायचं किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाची योग्य प्रकारे व्यवस्था करायची, म्हणजे त्यांना काहीतरी कामधंदा मिळवून देणं आणि ज्या प्रकारे निश्चित त्यांना काहीतरी उत्पन्न प्राप्त होईल त्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना निवारा देणं, त्यांना पाण्याच्या सोयी करणं, हे जे सगळं आहे हे करण्यासाठी जे मन लागतं, जे हृदय लागतं ते आज माणसामध्ये नाही आहे. माणूस हा जास्त स्वयंकेंद्रित झाला आहे. जितकी भौतिक प्रगती आणि संपन्नता संबंध जगामध्ये वाढली आहे तितका हा प्रकार किंवा ही वृत्ती समाजामध्ये अधिक वाढली आहे की आपल्याला इतरांचा विचार आपण करत नाही. फक्त आपण आपला विचार, आपल्या कुटुंबाचा विचार, थोडासा अहम व्यापक होतो. कुठे तर मी, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझी जात, माझा देश, माझा धर्म इथपर्यंतच ते कुंपण असतं. त्याच्या पलीकडे विश्वाचा विचार आपण करत नाही. मानवता हा शब्द असा आहे, नुसता शब्दच आहे. जो शब्द राजकारणातल्या लोकांनी उच्चारायचा असतो, नाहीतर ब्युटी कॉन्टेस्टमधल्या सौंदर्यवतींनी उच्चारायचा असतो. मानवता, प्रत्यक्षामध्ये मानवता नाही आहे. मानवता कोणी म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी काही प्रयत्नच करत नाही. तर हे जे आहे ते का आहे, आपण खूप स्वयंकेंद्रित झालो. म्हणजे माइंड जे आहे आपल्यामध्ये त्याची ह्या बाबतीमध्ये क्षमताच कमी आहे की आपण सगळ्यांचा विचार करू शकू. ही आपल्या माइंडमधली, आपल्या बुद्धी आणि मनामधली ही क्षमता नाही आहे. त्याच्यासाठी सुपर माइंड आवश्यक आहे. आणि ते सुपर माइंड हे निर्माण व्हावं ह्यासाठी श्री अरविंदांनी आणि आपल्या श्री माताजींनी खूप योग तपस्या केलेली आहे की हे अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारचं परिवर्तन संपूर्ण विश्वामध्ये निर्माण व्हावं ह्यासाठी त्यांनी खूप प्रचंड अशी योग तपस्या केलेली आहे. आणि श्री माताजींनी तर सुपर माइंड, हे सुप्रामेंटल एनर्जी जी आहे तिचं अवतरण वरून आज जगामध्ये झालेलं आहे ह्याची खात्री दिलेली आहे. एक विशिष्ट दिवशी त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रामेंटल पॉवर ही आज जगामध्ये उतरलेली आहे. आता अर्थात ती उतरली ह्याचा अर्थ की एकदम सगळ्या जगामध्ये सर्वांमध्ये क्षणात काहीतरी बदल होईल असं नव्हे. हा बदल हा फार मोठा दीर्घ काळाचा बदल आहे. हा बदल काही तात्काळ होणारा बदल नाही आहे. त्याच्यात बराच काळ जाईल. फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला हे सुपर माइंड, हे सुप्रामेंटल पॉवर ज्या वेळेला आज जगामध्ये आज उतरली आहे, आज अस्तित्वामध्ये आहे, त्यावेळेला जी माणसं, असं मदरनी म्हटलेलं आहे की ज्या माणसांमध्ये आपली काहीतरी आध्यात्मिक उत्क्रांती व्हावी अशी ज्यांच्यामध्ये अभिप्सा आहे, मी अभिप्सा शब्दच वापरते या ठिकाणी, ज्यांच्यामध्ये अशी अभिप्सा आहे की आपली काहीतरी अशा प्रकारची उन्नती व्हावी अशी ज्यांच्यामध्ये अभिप्सा आहे ती माणसं
ती पॉवर, ती जी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये ती एनर्जी जास्त लवकर येईल, बाकीच्यांमध्ये यायला काही थोडा काळ लागेल, अशी परिस्थिती आहे. आणि तरीही ह्या बाबतीमध्ये असं म्हणता येतं की म्हणजे ज्या वेळेला सुप्रामेंटल पॉवर, ज्या वेळेला हे सुपर माइंडच्या ऐवजी सुपर माइंड या जगामध्ये येईल, त्यावेळेला खूप समस्या त्यांचं निर्मूलन व्हायला खूप मदत होऊ शकेल. अर्थात त्याला बराच काळ लागेल, ही परिस्थिती आहे. परंतु ह्या बाबतीमध्ये असं दिसतं की जे कोणी अध्यात्मावरती विश्वास ठेवतात, म्हणजे आम्ही आध्यात्मिक आहोत असं म्हणतात, अध्यात्माचा अभ्यास करतात, हे असे कित्येक लोक आपल्या समाजामध्ये आहेत. पण त्या सगळ्यांनाच श्री अरविंदांचे हे विचार जे आहेत हे अजून पूर्णतः पटलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. ह्याचं कारणच असं की हे श्री अरविंदांचे विचार हे क्रांतिकारक विचार आहेत. फार एक वेगळी क्रांती आहे, ही वैचारिक क्रांती आहे. आणि क्रांती ही अशीच असते की एकदम काही त्याचा परिणाम सर्व माणसांवरती होऊ शकत नाही. हळूहळू क्रमाक्रमाने तो विचार जगामध्ये अस्तित्वात येऊ शकतो. तर त्यामुळे जसं श्री अरविंद हे राजकीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारक होते, तसेच ते आध्यात्मिक क्षेत्रामध्येही क्रांतिकारकच आहेत. हे जे त्यांचे विचार आहेत हे अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा अजून कित्येकांना पटत नाहीत. ह्याचं कारण हे फार आपल्याला ज्या परिचित कल्पना आहेत अध्यात्माच्या, त्याच्यापेक्षा ह्या फार वेगळ्या कल्पना आहेत. हे काय सुपर माइंड आणि हे काय सुप्रामेंटल पॉवर, अशा प्रकारचे विचार मनामध्ये येतात. पण अरविंदांचा विश्वास आहे की हे असं घडणार आहे, ही सुप्रामेंटल पॉवर ही सर्वांमध्ये प्रसारित होणार आहे. अर्थात त्यातही पुन्हा असं होतं की जे कोणी ह्या अरविंदांच्या विचाराचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या शिकवण त्यांची जी सर्व आहे ती ज्यांना पटते, असे सुद्धा जी माणसं आहेत त्यांच्याही मनामध्ये एक शंका आहे की हे कधी घडेल. तुम्ही म्हणता की सुप्रामेंटल पॉवर ज्या वेळेला या जगामध्ये येईल त्यावेळेला सगळं परिवर्तन घडेल, पण हे कधी घडणार आहे अशी मोठी शंका लोकांच्या मनामध्ये आहे, जी साहजिक आहे. कारण आज तशी काही परिस्थिती दिसतच नाही. तर त्यामुळे अशा प्रकारची शंका त्यांच्या मनामध्ये येते. आणि त्याला उत्तर श्री अरविंदांनी त्या बाबतीमध्ये काही हे केलेलं नाही. परंतु माझं जे इतर वाचन आहे, श्री अरविंदांच्या विचारावरती लेखन केलेले असे जे इतर लेखक आहेत, उदाहरणार्थ मंगेश नाडकर्णी, त्या मंगेश नाडकर्णी इतर अनेक पुस्तकं मी ह्या संदर्भामध्ये वाचलेली आहेत. आणि त्या पुस्तकांच्या आधारे असं म्हणता येतं की विशेषतः मंगेश नाडकर्णींनी तर ह्या गोष्टीचा खूप मोठा उल्लेख केलेला आहे की जगामध्ये इतकं प्रचंड वेगाने परिवर्तन होत आहे जे आपल्याला आज कळत नाही आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की विशेषतः बायोलॉजीमध्ये, नंतर फिजिक्समध्ये अशा काही प्रकारचं संशोधन सध्या होतं आहे. बायोलॉजीमधलं एक क्रॉस कॅटॅलिटिक प्रोग्रेस इन ह्युमॅनिटी अशा प्रकारचा, किंवा क्रॉस कॅटॅलिटिक प्रोग्रेस असं जरी तुम्ही म्हटलं तरी हे जे संशोधन बायोलॉजीमधलं आहे, मला त्याचं मराठीत कसं रूपांतर करावं माहीत नाही म्हणून मी तेच शब्द वापरते, क्रॉस कॅटॅलिटिक प्रोग्रेस असं ह्या बाबतीतलं संशोधन आणि ॲटॉमिक फिजिक्समधलं संशोधन जे आहे हे इतक्या उच्च प्रतीचं आज व्हायला लागलेलं आहे की ह्या संशोधकांचं असं मत आहे की म्हणजे ते असं म्हणतात की वी आर पॅसिंग थ्रू अ जम्प इन इव्होल्युशन, अशा प्रकारचं मत. वी आर पॅसिंग थ्रू अ जम्प म्हणजे आता क्रमाक्रमाने आणि सावकाश गतीने पायऱ्या चढत चढत उत्क्रांती होणार नाही आहे. इव्होल्युशन म्हणजे ही उत्क्रांती जी होणार आहे, आपण उडी घेतोय, म्हणजे ह्या ठिकाणहून त्या ठिकाणी आपण उडी घेतोय. याचा अर्थ फार वेगाने आज
सगळं इव्होल्युशन आज समाजामध्ये म्हणजे मानवी जीवनामध्ये होत आहे. अशा प्रकारचे विचार ह्या निरनिराळ्या क्षेत्रातल्या संशोधकांनी मांडलेले आहेत. त्याचा जर आपण विचार केला आणि त्याचा जर आपण आधार घेतला तर आपण असं म्हणू शकतो की जर समजा अशी उत्क्रांतीच आज इतकी वेगाने होत असेल तर का नाही आज जे फक्त माइंड आहे माणसाच्या मध्ये, त्या माइंडच्या ऐवजी सुपर माइंड न व्हायला काय म्हणजे तसं होणार नाही. हे कशावरून होईलच, कधी ना कधीतरी फार लवकर होईल, तरी त्याला किती काळ लागेल असं काहींचं जे मत आहे त्याला मदरने असं उत्तर दिलं आहे की म्हणजे जरी ते फास्ट होत असलं, जरी ते अत्यंत वेगाने होत असलं तरी पूर्वी जी काही उत्क्रांती माणसाची झाली की ज्याला खूप लक्षावधी वर्ष लागली, की अगदी एक साधा जीव त्याच्यानंतर हळूहळू निराळे प्राणी आणि असं करत करत माइंड असलेला माणूस, ही जी काही उत्क्रांती झाली, हे जे इव्होल्युशन झालं त्याला लक्षावधी वर्ष लागली. तितकी लक्षावधी वर्ष आता लागणार नाही, या पुढच्या उत्क्रांतीला तितकी वर्ष लागणार नाहीत, परंतु काही शतकांचा काळ लागेल असं ते म्हणतात. आपण कदाचित त्यावेळेला ह्या शरीरामध्ये नसू, पण काही शतकांचा काळ लागेल आणि त्या काळामध्ये ही परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यातही पुन्हा असा एक मनामध्ये विचार येतो, अरे हे काय वेगळेच विचार आहेत, हे काय अशा प्रकारचं एवढं प्रचंड परिवर्तन होणार आहे का मानवी जीवनामध्ये. एखाद्या परीकथेसारखं, एखाद्या फेरी टेलसारखं तर हे नाही आहे ना, की फेरी टेलमध्ये काही घडू शकतं, परीकथेमध्ये काही घडू शकतो, कोणी कुठून कुठेही जाऊ शकतो, तसं तर हे नाही आहे ना. अशा प्रकारचे विचार येतात. आणि ह्या विचारांना उत्तर देताना मी श्री अरविंदांच्या सावित्रीतल्या एका सुंदर पंक्तींचा उल्लेख करणार आहे. आणि तिथे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की खरंच हे घडणार आहे का. आणि ते जे सावित्रीमधले शब्द आहेत फार सुंदर आहेत. मी त्यातल्या महत्त्वाच्या दोन तीन ओळीच फक्त सांगणार आहे, मधल्या थोड्या ओळी गाळते आहे. हे जुनं इंग्लिश आहे हां, त्या श्री अरविंदांनी जी सावित्री लिहिली आहे त्याच्यामध्ये बरंचसं जुनं इंग्लिश आहे. आणि ते अशा प्रकारचं आहे, हाऊ सेस दाऊ, अशी सुरुवात आहे त्या पंक्तीची, त्या ओळीची. हाऊ सेस दाऊ म्हणजे हाऊ डू यू से, तुम्ही असं म्हणताच कसं. हाऊ डू यू से, हाऊ सेस दाऊ दॅट द ट्रूथ कॅन नेव्हर लाईट द ह्युमन माइंड. हां, अशी पहिली एक ओळ आहे. हाऊ सेस दाऊ दॅट द ट्रूथ कॅन नेव्हर लाईट द ह्युमन माइंड. म्हणजे असं तुम्ही म्हणताच कसं की जे सत्य, जे परमसत्य आहे, ते सत्य ज्यांनी हे सगळं जग निर्माण केलं, सगळी सृष्टी निर्माण केली, ह्या सृष्टीमध्ये तो आहे असा जो ईश्वर आहे, ते जे परमतत्व आहे, ते आपलं माइंड कधी प्रकाशित करणार नाही, आपलं अंतःकरण कधी प्रकाशित करणार नाही, असं तुम्ही म्हणताच कसं. हाऊ सेज दाऊ दॅट द ट्रूथ कॅन नेव्हर लाईट द ह्युमन माइंड. आणि मधल्या थोड्या ओळी सोडून पुढची एक फार महत्त्वाची ओळ जी आहे ती मांडते. आणि ती अशी आहे, इफ, बघा हा फार सुंदर ओळ आहे, इफ द चेंबर्स डोर्स आर लिटल अजार, इफ द चेंबर्स डोर म्हणजे जे आपलं अंतःकरणाचं चेंबर आहे, त्या चेंबरची डोर्स, त्याची दारं लिटल, इफ दे आर इवन लिटल अजार म्हणजे थोडीशी अगदी किलकिली जरी आपण ती उघडली, आपल्या अंतःकरणाची कवाडं जी आपण झाकूनच टाकली आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये आपण काही दुसरं यायलाच देत नाही, ती जी कवाडं आहेत, ते जे दरवाजे आहेत, ते जे आपण झाकून टाकलेत, ते दरवाजे आपण थोडे किलकिले जरी उघडले, लिटल अजार, फार सुंदर शब्द आहेत. इफ द चेंबर्स डोर्स आर लिटल अजार, what then can hinder God from stealing in, असं म्हटलंय. what then can hinder God म्हणजे देवाला कुठला अडथळा येणार आहे फ्रॉम स्टीलिंग इन म्हणजे ते एवढंसं जरी आपलं दार आपण उघडलं ना तरी चोर पावलांनी
तो ईश्वर आपल्या अंतःकरणात येईल आणि आपलं अंतःकरण प्रकाशमय करून टाकेल. काय सुंदर शब्द आहेत बघा. हाऊ सेज दाव दॅट द ट्रूथ कॅन नेवर लाईट द ह्युमन माइंड. इफ द चेंबर्स डोर्स आर लिटल, इवन लिटल अजार, what can hinder God from stealing in? चोर पावलाने तो आत येईल. आपल्याला कळणार सुद्धा नाही आपल्यामध्ये काय बदल होतात ते. आणि आपण इतके बदलून जाऊ, फार काही थोड्या क्षणामध्ये आपण बदलून जाऊ. थोडी आपली अंतःकरणाची कवाडं आपल्याला उघडी ठेवायची, थोडी फट तरी ठेवायची आहे की ज्याच्यातून गॉड एंटर करेल. काय सुंदर शब्द आहेत. अर्थात हे सांगून पुढे मी एवढंच फक्त सांगते, कारण ह्याचं फार विवेचन करणं शक्य नाही आहे. फक्त एवढंच सांगते की हे जे त्यांनी सांगितले सुप्रामेंटल पॉवरचं म्हणजे अतिमानस आपल्या जीवनामध्ये येणं, ह्युमन लाईफमध्ये येणं, ही जी आवश्यकता आहे ती आवश्यकता ती शक्ती आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याकडूनही काही प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि तो आपल्याकडून होण्याचा जो प्रयत्न आहे त्यासाठी त्यांनी इंटिग्रल योग, तो पूर्ण योग, संपूर्ण योग जो काही सांगितला आहे ते तुमच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन करणारा असा तो योग साधना त्यांनी सांगितली आहे. आता इंटिग्रल योग हा पूर्ण एक व्याख्यानांचा एक 8-10 दिवसांचा विषय आहे, तर त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलत नाही. पण एवढंच सांगते की आपल्याकडूनही आपले प्रयत्न व्हायला पाहिजे, परंतु ती शक्ती इथे अवतरणार हा श्री अरविंदांचा पूर्ण विश्वास आहे. आणि हे सांगून मी थांबते.